नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पॉटलाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। सीसॅटची जी पहिली कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहे त्या टेस्टचं डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सो सीसॅटची जी पहिली कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहे त्याच्यामध्ये जो काही मॅथमॅटिक्स, मेंटल ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग असा पार्ट आहे बघा, जवळपास 25 प्रश्न तर ते रणजित सर कव्हर करतील। बाकी 55 प्रश्न जे आहेत की कॉम्प्रिहेन्शन ॲज वेल ॲज डिसिजन मेकिंग तर ते मी घेईल। आता सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला या पेपरमध्ये आउट ऑफ 266 मार्क्स घ्यायचे आहेत बघा। क्वालिफाईंग पेपर आहे, फक्त त्यामुळे जे आहे की या पेपरला कोणी अंडर एस्टिमेट करता कामा नये, कारण बऱ्याचदा असं होतं की मग 66 मार्क्स पण आपल्याला डील नाही करता येत। सो तो एक मुद्दा याच्यामध्ये आहे। सो सिन्सिअरली 3 ज्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहेत त्या प्रॉपरली द्या, त्याचा ॲनालिसिस करा, किती उत्तरं येत आहेत, नाही येत आहे, काय प्रॉब्लेम येतो आहे त्याच्यानुसार। अदरवाईज GSमध्ये तुम्ही क्लिअर कराल आणि इकडं अडकलात तर मग ते ब्लंडर असेल बघा। आता उतारा जो आहे किंवा कॉम्प्रिहेन्शन, उतारा सोडवताना एक सिंपल गोष्ट आहे की उताराच्या बाबतीमध्ये तुम्ही उतारा वाचणं आणि त्या उतारामध्ये ज्या काही तुम्हाला डेटा दिलेला आहे, जी माहिती आहे त्या माहितीच्या अनुषंगाने ते प्रश्न बघणं असं अपेक्षित असतं। बऱ्याचदा मला याच्याबद्दल जास्तीचं माहीत असेल किंवा त्या उतारात नमूद नसलेल्या गोष्टी ज्या माझ्याकडे आहेत त्या तिथं टाकता कामा नये, हा खूप महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे बघा। आणि सीसॅट क्लिअर करण्यामध्ये जे आहे जो खूप साधा आणि सोपा मार्ग आहे तो म्हणजे कॉम्प्रिहेन्शन। तुम्ही कॉम्प्रिहेन्शन चांगले डील केले तर गोष्टी ज्या आहेत तर त्याच्यामध्ये वर्क होऊन जातात। ओके, सो तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हा पेपर डील केला असेल। बघूयात एक एक करून गोष्टी ज्या आहेत। पहिला जो उतारा आहे बघा आपला, तर हा परतीच्या पावसासंबंधीचा उतारा आहे। आता इथं जे आहे पहिला प्रश्न जो आहे आपला, तो पहिला प्रश्न, परतीच्या मोसमी पावसाच्या कालावधीत खालीलपैकी कोणती लक्षणं दिसून येतात। सो इथं वरती जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे तिथं लक्षणं ऑलरेडी दिलेली आहेत बघा। आणि याच्यामध्ये कमी गारपीट, अधिक थंडी, कमी थंडी, हलके धुके। आता बघा ब आणि ड मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, पण तिथं वरती असा शब्दप्रयोग आहे कमी अधिक थंडी जे आहे, म्हणजे कधी कमी कधी अधिक। सो वरील सर्व असं याचं उत्तर आहे बघा। सो ब आणि ड मध्ये जर कन्फ्यूज असाल, अदरवाईज सोपं आहे बघा। परतीचा पडलेला पाऊस नेहमीच नुकसानदायक असतो बघा। आता असे जे शब्द असतात ते जरा प्रॉपरली बघायचे। आता याच्यात खरं तर तुम्हाला जे आहे बिनचूक नसलेली विधानं जी आहे ती निवडायची आहे। बिनचूक म्हणजे काय, बरोबर, आणि बरोबर नसलेलं म्हणजे काय, चूक विधान आपल्याला इथं निवडायचं आहे। सो परतीचा जो आहे तर तो पाऊस, तिथं वरती शब्द आहे बऱ्याचदा। ओके, बऱ्याचदा याचा अर्थ काय असतो बघा की नेहमीच का, तर नाही, कधी कधी। सो त्यामुळे हे चुकीचं स्टेटमेंट आहे। मोसमी पावसाबद्दल त्याची तीव्रता जी आहे तर ती महत्त्वाची असते असं स्टेटमेंट याच्यामध्ये आहे। सो तीव्रता जी आहे, किती दिवस पाऊस पडला, सो इथं जे आहे दोन्ही जे आहे तर स्टेटमेंट याच्यामध्ये चुकीचे आहेत आणि इथं उत्तर जे आहे तुमचं अ आणि ब असं आहे बघा। कारण मोसमी पावसाबद्दल त्याची तीव्रता महत्त्वाची असते, तर ॲक्च्युली जे आहे तीव्रतेपेक्षा जे आहे किती दिवस तो पडतोय हा जास्त महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे। ओके, आता नेक्स्ट वन जे आहे, जून ते सप्टेंबर याच कालावधीत मोसमी पाऊस पडतो। मोसमी पाऊस दाखल होण्यापूर्वी सर्व मोसमी पाऊस दाखल होतो बघा, पूर्व मोसमी पाऊस जे आहे। आता जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये, आता इथं जे आहे परत इथं च प्रॉब्लेमॅटिक आहे याच, कारण याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला हे मिळू शकतं। सो बेसिकली जे आहे जून ते सप्टेंबर याच कालावधीमध्ये पडतो, हे चुकीचं स्टेटमेंट आहे बघा। मोसमी पाऊस दाखल होण्याआधी जे आहे तर तो पूर्व मोसमी पाऊस येतो, हे स्टेटमेंट बरोबर आहे। सो फक्त ब जे आहे योग्य विधान। देन नेक्स्ट वन, चौथा जो प्रश्न आपला तो आहे महाराष्ट्रात मोसमी पाऊस थबकल्याचे नेमके कारण काय सांगता येईल। आता बघा महाराष्ट्रामध्ये तो मोसमी पाऊस आलेला नाही आहे, त्याचं नेमकं कारण काय आहे। एकतर जे आहे नियोजित वेळेआधी जे आहे तर तो पाऊस आलेला आहे, हे त्याचं रिझन आहे का, वरती तुम्हाला रिझन्स दिलेले आहेत बघा सगळे। सो ओव्हरऑल जर तुम्ही उतारा वाचला तर त्या केसमध्ये जे आहे इथं नियोजित वेळेआधी आला म्हणून तो थांबला का, तर नाही, असं नाही आहे। मोसमी पावसाची अरबी समुद्रीय शाखा स्थिरावली आणि मोसमी पावसाच्या बंगालच्या उपसागराची शाखा स्थिरावली। सो इथं जे आहे सिंपली दोन गोष्टी आहेत बघा, तर मोसमी पावसाच्या बंगालची शाखा स्थिरावली असा मुद्दा आहे, अरबीची स्थिरावलेली असा उल्लेख नाही आहे मला, ही स्थिरावल्याचा उल्लेख आहे। आणि महाराष्ट्रात मोसमी पावसासंबंधी तीव्र स्वरूपातील वातावरणीय प्रणाली जाणवली नाही, असे दोन स्टेटमेंट क आणि ड हे बरोबर आहे, कारण हे वरती नमूद आहे।
अरबी समुद्राचं तुम्हाला इथं याच्या विरोधात स्टेटमेंट तिथं बघायला मिळेल, कारण ती एकच शाखा तिथं रन होते, वाहते, असा मुद्दा आहे। नैसर्गिक पावसाचा कालावधी नेमका कोणला समजला जातो? आता हा 5वा प्रश्न जो आहे तो एकदम साधा सोपा प्रश्न आहे, तुम्ही इथं आलात पेपर दिला त्याच्यासाठी, जून ते सप्टेंबर, ओके। त्याच्यानंतर जे आहे नेक्स्ट वन, आता याच्यामध्ये जीवनाचे अनुभव वगैरे असा सगळा तो आहे बघा। आता नुकतंच जे आहे कादंबरी जी आहे बघा, युवा साहित्य पुरस्कार है ना, उस्वन नावाची कादंबरी आहेत, आणि देवीदास सौदागर जे सायमल्टेनियसली जे आहे त्यांचा मूळ व्यवसाय टेलरिंग काम पण करतात आणि त्यांना तो जाहीर झाला आहे, त्यांच्या संबंधी हा एक उतारा आहे। आता बघूयात साहित्य, ओव्हरऑल आयुष्य आणि त्या सगळ्या गोष्टी, ओके। सो इथं जे आहे पहिला जो प्रश्न आहे, देवीदास सौदागर यांनी लिहिलेली कविता लिहिलेला कविता संग्रह खालीलपैकी कोणते आहेत लिहिलेले, ओके, लिहिलेले पाहिजे इथं, लिहिलेले कविता संग्रह खालीलपैकी कोणते आहेत? आता बघा उस्वन जे आहे, ज्याला साहित्य अकादमी आता मिळालं, ही कादंबरी आहे, वरती उल्लेख आहे, ओके। सो कादंबरी आहे ही। सो काळजात लेण्या कोरताना आणि कर्णाच्या मनातलं असे अ आणि ब जे आहेत 2 कविता संग्रह त्यांनी लिहिलेले आहेत बघा, ओके। आणि ही जी आहे तर ती कादंबरी आहे उस्वन। 7वा प्रश्न जो आहे त्यांच्याबद्दलचा, आता तुम्ही सिंपली जे आहे शांतचित्तेने जरी वाचलं तरी ते डील होऊन जाईल। बऱ्याचदा असं येतं की आपण त्यांचं साहित्य म्हणून सगळंच गोल मारतो, तसं व्हायला नको। जीवनाला व्यापून उरणारा अनुभव कवितेतून मांडणाऱ्याला मर्यादा असतात। जीवनाला व्यापून उरणारा अनुभव मांडण्यासाठी कादंबरी हेच माध्यम योग्य आहे। आता इथं कसं आहे बघा की जीवनाला व्यापून उरणारा जो अनुभव आहे तो कवितेतून तुम्ही मांडू शकत नाही, याला मर्यादा असतात, असं नक्कीच नाही आहे, पण असं इथं लेखकाला वाटतं बघा, ओके। म्हणून त्यांनी कादंबरीचा मार्ग घेतला होता। हां, जर हे स्टेटमेंट असं राहिलं असतं की लेखकाला म्हणजे जे आहेत बघा मूळ याच्यामध्ये ज्यांच्याबद्दल हे आहे की त्यांना तसं वाटतं, असं जर असतं तर मग हे बरोबर आहे। पण इन जनरल कवितेतून जे आहे व्यापून उरणारा अनुभव जो आहे, जीवनाला व्यापून उरणारा अनुभव कवितेतून मांडता येत नाही, त्याला मर्यादा आहे, हे चुकीचं आहे। जीवनाला व्यापून उरणारा अनुभव मांडण्यासाठी कादंबरी हेच माध्यम, हा असं नाही आहे, तुम्ही मांडू शकता, इतर माध्यम पण आहेत। सो त्यामुळे जे आहे दुसरं स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट हे दोघी चुकीचे आहेत बघा, ओके। सो इथं यापैकी नाही। कपडे शिवून घेणारे ग्राहक कमी झालेले आहेत, वरती त्याचं रिझन आहे बघा की आता जे आहे रेडीमेड कपड्यांची मोठी मोठी दालनं उघडलेली आहेत, म्हणून कपडे शिवून घेणारे ग्राहक कमी झालेले आहेत, ओके। आता तुम्ही इथं म्हणू शकता की नाही माझं शर्ट जे आहे टेलरने बिघडवलं होतं म्हणून मी जे रेडीमेडच घ्यायला जातो, ओके। सो त्याचा इथं काही संबंध येत नाही, वरती काय लिहून दिलेलं आहे तो याच्यामध्ये मेजर कन्सर्न असतो, ओके। अस्सल जीवन अनुभव का महत्त्वाचे असतात बघा। आता अस्सल जीवन अनुभव तुम्हाला काय देतात, तर अस्सल जीवन अनुभव तुम्हाला खऱ्या अर्थाने वास्तविक जग जे आहे तर ते समजून घेण्यास मदत करतात। म्हणजे लोक आज आजूबाजूला आपल्या काय करतायत, वास्तव काय त्याचं, अशा गोष्टी तिच्यामध्ये मॅटर करतात। सो इथं जे आहे जीवनाचं वास्तव आपल्याला कळतं, याची सुरुवातच आहे बघा। हा उतारा जर तुम्ही बघितला तर या उताराची सुरुवातच अशी आहे, ओके। इथं जर तुम्ही बघितलं की अस्सल जीवन अनुभव अस्वस्थ करणारे असतात, भोवताल आकळतो, लोकांची पोटाची खळगी भरण्यासाठी सुरू असलेली धडपड करते, म्हणजे तुम्हाला जे आहे ना की यातून वास्तव जे आहे तर ते कळतं, म्हणजे रोमॅन्टिसिझमच्या पलीकडचं जग जे आहे ते इथं कळतं। उस्वन या कादंबरीतून खालीलपैकी कशाचा अनुभव आपण घेऊ शकतो? जर तुम्ही उस्वन वाचली तर तिच्यामध्ये काय काय मिळतं, तर कामाचं बदलणारं स्वरूप आहे बघा, घटणारा व्यवसाय आहे, स्वतः लेखकाला आलेला अनुभव आहे बघा, सामान्य कारागिरांची परवड आहे, अशा सगळ्या गोष्टी वरील सर्व जे आहे, ओके। म्हणजे मूळ आता ग्रामीण साहित्यामध्ये बघा गावामध्ये टेलरिंग काम आणि त्याच्याशी रिलेटेड बाबी ह्या काही कुणाला चुकत नाहीत बघा, छोट्या छोट्या गोष्टी, आणि त्याच्यासाठी जे आहे टेलरकडे जाणं किंवा टेलरकडून कपडे शिवून घेणं हा एक कल्चरचा पार्ट आहे, आणि त्याच्यातून या गोष्टी ज्या आहेत तर तुम्ही बघू शकता। म्हणजे मराठी साहित्यात सुद्धा जे आहे आता ऑप्शनलमध्ये जी पुस्तकं आहेत बघा तिच्यामध्ये तात्या नावाचं कॅरेक्टर आहे एका कथेमध्ये जे आहे, आणि तात्या जो आहे तर तात्याचं गणित जे आहे की तात्या दुसऱ्या टेलरकडे त्याच्या मशीनवर काम करतो, जर काम असलं तर त्याला काम मिळतं, अदरवाईज त्याला काम मिळत नाही, तो दिवसभर बसून राहतो तिथं, ओके। सो सामान्य कारागिरांची काय परवड असते, या सगळ्या गोष्टी याच्यात आहेत बघा। त्याच्यानंतर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम संबंधीचा थोडा GS टाईप एक दिलेला आहे बघा तुम्हाला उतारा। या उतार्यातून आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो? आता बघा
हा उतारा जो आहे इथं सांगितलेलं आहे की लैंगिक समानता जी आहे ती बऱ्याचशा देशांना डील नाही करता आलेली आणि त्याच्यासाठी बराचसा कालावधी जाणार आहे असं याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता इथं जे आहे की एकाही देशाला 100% साध्य करता आले नाही, हा फॅक्ट आहे बघा. आपल्याला इथं काय पाहिजे, निष्कर्ष काय निघतो हे सगळं वाचल्यानंतर. तर जागतिक स्तरावर लैंगिक समानता साध्य करणं हे मोठं आव्हान आहे, हा याच्यामध्ये मुद्दा. राजकीय सक्षमीकरणात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे. आता 65 नंबर. आता हे फॅक्ट आहेत बघा वरचे. तुम्ही जर जुने पेपर पण PYQ बघितले तर काही उतारे तुम्हाला असे टिपिकल फॅक्टवाले आहेत की ते डील झाले पाहिजे. आता आपल्याला एकदम घाईघाईत 130, 135, 36 असं आपण बघू शकतो, वाटू शकतो, कन्फ्युजन होऊ शकतं. पण इथं टिपिकल राजकीय सक्षमीकरण तुम्हाला विचारलेलं आहे. जागतिक लिंगभेद निर्देशांकात खालीलपैकी कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे. सो जागतिक लिंगभेद निर्देशांक जे आहे हिच्यामध्ये आईसलँड हा जो देश आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे. जागतिक लिंगभेद निर्देशांक आईसलँड जो आहे पहिल्या क्रमांकावर आहे. संयुक्त राष्ट्राकडून SDG गाठण्याचं वर्ष खालीलपैकी कुठलं ठरवलं गेलेलं आहे. सो आता तसं बघायला गेलं तर हा फॅक्ट असा आहे GS ओरिएंटेड की तुम्हाला तो स्वतःला पण माहीत आहे. ओके. सो रुटीन याच्यामध्ये जे आहे 2030 जे आहे बघा. ओके. त्याच्यानंतर भारतात महिलांचा शैक्षणिक आणि राजकीय सक्षमीकरणाचा स्तर खालावलेला आहे. भारतातील महिलांना राजकीय आरक्षणाचा विशेष फायदा झालेला नाही. तर एकंदर जे आहे बघा राजकीय सक्षमीकरण जे आहे आरक्षण आणि त्या याच्यातून जे आहे तर ते डील झालेलं आहे. आता इथं जे आहे बघा तर शैक्षणिक राजकीय सक्षमीकरणाचा स्तर खालावलेला दिसतो आपल्याला, पण भारतातील महिलांना राजकीय आरक्षणाचा फायदा झालेला नाही असं नाही. तर यातून जे आहे राजकीय सक्षमीकरण नक्की जे आहे तर ते साध्य झालेलं आहे. म्हणून तर फक्त जे आहे ते बरोबर आहे. म्हणजे आता हा उतारा कसा आहे की याच्यामध्ये बरेचसे फॅक्ट्स होते ते आपण डील करू शकतो बघा. ओके. आणि काही जे आहेत की ज्याच्यामध्ये निष्कर्ष वगैरे अशा गोष्टी असतात तर त्या तुम्हाला खूप प्रॉपरली डील करणं गरजेचं आहे. आता हा उतारा तसा लेंथी होता पुढचा, असं वाटू शकतं एवढं काय आहे ना, पण तिच्यामध्ये जे आहे तुम्ही क्विकली रीड करणं जे आहे ते अपेक्षित असतं बघा. सवयीने हा गोष्टी ज्या आहेत त्या डील पण होतात. आता यामध्ये एक गोष्ट असते की उतारा वाचून प्रश्नाकडे जायचं का प्रश्न वाचून उताराकडे जायचं, तर हे डिपेंड करतं. तुम्ही दोन्ही पद्धतीच्या बाबतीत एक गोष्ट घेऊ शकता. प्रश्न वाचून पण उताराकडे गेलं तर तुम्हाला तिथून जे आहे बेनिफिट्स मिळू शकतात. ओके. सो आता जे आहे बघा 16 नंबरचा प्रश्न, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लेखकांची सर्व पुस्तकं लोकप्रिय होतात. हा सर्व शब्द प्रॉब्लेमॅटिक आहे. काही पुस्तकं तिच्यातली जी आहे लोकप्रिय होतात. पुलंबद्दल हे लिखाण आहे. लेखकांनी रंगवलेली सर्व पात्र जे आहे, पाने नाही पात्रे, अजरामर होणं कठीण असतं. सो लेखकांनी रंगवलेली जी पात्रं आहेत बघा तर ती अजरामर होणं जे आहे तर ते कठीण असतं. सगळी पात्र नाही डील होऊ शकत, काही होतात. पहिलं चुकीचं आहे, दुसरं बरोबर आहे बघा. सो फक्त ब योग्य. सामान्य व्यक्तींसाठी खालीलपैकी कोणत्या बाबी ज्या आहेत त्या लागू पडतात. आता बघा सामान्य व्यक्ती जे आहे त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत तर याच्यातल्या तुम्ही गृहीत धरू शकता. तर यामध्ये जे आहे बघा सूर्योदय बघून कविता न सुचणं, झाडाखाली बसलो म्हणून न्यूटन सारखे शोध न लागणं, परिस्थितीने चटके दिले तर साहित्य निर्माण करणं. तर सामान्य व्यक्ती परिस्थितीने चटके दिल्यावर साहित्य निर्माण करतोच असं नाही आहे बघा. वरती हे सगळे जे आहेत तुम्हाला लक्षणं तिच्यात दिलेलं आहेत. सो 17चं उत्तर जे आहे ना आणि ब असं आहे. देन या उताराच्या लेखकाला पुलंबद्दल नेमकं काय सांगायचं आहे. तर हिच्यामध्ये जे आहे ना पात्र आहे बघा, पात्रे रंगवली जिवंत केली जे आहे. सो पुलंबद्दल जे आहे तर वयाच्या प्रत्येक टप्प्यावर पुलं नव्याने उमजत जातात जे आहे. त्यांनी स्वतःबद्दल म्हटलं की मी जसा जसा वयाचा टप्पा पार करत गेलो तर तिच्यामध्ये त्यांचं लिखाण, त्याच्यातला जिवंतपणा, त्यातली पात्र मला जी आहे तर ती उमगत गेली. सो हा याच्यामध्ये मुद्दा आहे. त्यानं 19 जे आहे पुलंनी रंगवलेली पात्र लोकप्रिय झालीत कारण त्यांची बरीचशी पात्र लोकप्रिय झाली. तिच्यामध्ये अमानवी शक्ती होती का तर नाही, सामान्य आहेत त्यांनी रंगवलेली जी लोक आहे आपल्या आजूबाजूची आहेत. ओके. अतिसामान्य माणसांची साधर्म राखणारी आहेत. सो लकबी, लय, ढब त्याचं अचूक वर्णन जे आहे तर त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे 19 नंबरचा जो आहे बघा तर त्याच्यामध्ये ब आणि क हे याचं उत्तर. पुलंचं साहित्य जिवंतपणाचं द्योतक आहे कारण भोवतालच्या जगातील माणसांचं सूक्ष्मातिसूक्ष्म निरीक्षण तिच्यामध्ये आहे. विनोद त्यातले जे आहे विसंगती हिच्यावर आधारलेला आहे. सो हे दोन्ही स्टेटमेंट हिच्यामध्ये जे आहे तर ते हे कारुण्य असा शब्द आहे बघा इथं. सो दोन्ही स्टेटमेंट आणि ब जे आहेत. देन नेक्स्ट वन जे आहे 21 नंबरचा जर बघितला बघा तुम्ही उतारा जो आहे तर
डेटा प्रोटेक्शन संबंधी आहे. ओके, आता वरील उतारातून लेखकाला नेमकं काय म्हणायचं आहे. आता याच्यात मुद्दा असा आहे की हा उतारा असा आहे की गुगलनी माहिती फुकट द्यायला लागलं गुगल, पण त्याच्यामध्ये पण ते पैसे कमवत आहे जे सामान्य माणसाला माहीत नव्हतं आजवर. सो त्या ज्या गोष्टी आहेत आणि त्यातल्या त्यात जे आहे की जी माहिती गुगल तुम्हाला प्रोव्हाइड करतं किंवा सोशल मीडिया, ती खरंच खरी असते का बरं सगळी माहिती. तिच्यातली सत्यता असत्यता जी आहे, योग्यता अयोग्यपणा, तो आपल्याला डील होतो का. तो सहजासहजी काय आपल्याला डील होत नाही. हा तिच्यातला कन्सर्न आहे. आता इथं बघा 21 वरील उतार्यातून लेखकाला नेमकं काय म्हणायचं आहे बघा. तर यामध्ये जे आहे तुम्ही जर सगळ्या गोष्टी ऑप्शन्स घेतले तर सामाजिक माध्यमांच्या जगात माहितीच्या सत्यतेबाबत जे आहे, सत्यतेबाबत मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. सो 21 मधलं जे आहे 3 नंबर, पोस्ट ट्रूथ हा शब्द येण्यामागचं नेमकं कारण काय बघा. पोस्ट ट्रूथ जे आहे की माहिती जी आहे तर ती योग्य नसते, तिची शाश्वती नाही आहे, म्हणून पोस्ट ट्रूथ जे आहे असा शब्द आलेला आहे बघा. इथं मूळ मुद्दा तोच आहे की तुम्हाला सोशल मीडियावर मिळणारी माहिती जी आहे तर ती योग्य आहे का अयोग्य आहे. तर मग त्याच्यामुळे पोस्ट ट्रूथ त्याच्यामुळे आलेला आहे. लायब्ररीच्या काळातील माहिती सुरक्षित विश्वासार्ह होती, इंटरनेटच्या काळातील सर्व माहिती विश्वासार्ह नाही. तर आता इथं सर्व हा शब्द जो आहे तो प्रॉब्लेमॅटिक आहे, पण यांनी म्हटलेलं आहे की लेखकाचं म्हणणं आहे की लायब्ररीच्या काळात माहिती सुरक्षित विश्वासार्ह होती, कारण लेखक असेल, प्रकाशक असेल, ते त्याची जबाबदारी घेत होते की हां ही माहिती आम्ही देतोय आणि ही जी आहे याच्या आधारे दिली आहे. पण सर्व माहिती नाही, काही माहिती चुकीची असू शकते, विश्वासार्ह नसू शकते बघा. सो फक्त अयोग्य. त्यानंतर नेक्स्ट वन, इंटरनेटमुळे जे आहे खालीलपैकी कोणती बाब घडली. आता इंटरनेटमुळे जे आहे एकतर माहिती निर्माण करण्याचा अधिकार प्रत्येकाला मिळालेला आहे बघा. कुणी जे आहे स्वतःकडची माहिती जी आहे इंटरनेट सोशल मीडियावर पोस्ट करू शकतो. सो सिम्पली इंटरनेटमुळे जे आहे माहिती निर्माण करण्याची संधी जी आहे सर्वांना समानरित्या उपलब्ध झाली. कोणत्याही प्रकारची माहिती निर्माण करणे आज शक्य झाले, कारण आता कुठल्याही प्रकारची माहिती निर्माण करणं हे शक्य झालेलं आहे. त्याचं कारण काय बघा. कारण माणूस जो आहे तर तो माहिती निर्माण करू शकला. आता सिंपल आहे की याचं उत्तर जे आहे तर हे का, तर सिंपल, तुमच्याकडे कुठली रेसिपी आहे, तुमच्याकडे एखादी विशिष्ट गोष्ट आहे, ती तुम्ही दाखवू शकता, त्याच्याबद्दल बोलू शकता. माहिती निर्माण करण्याचं कसं प्रत्येकाकडे आलं, त्याला ती संधी मिळाली आणि त्याच्यातून जे आहे तुम्हाला सर्व प्रकारची माहिती इथं मिळू शकते. पुढचा सायन्सचा उतारा आहे बघा, रुदरफोर्डचं मॉडेल आणि त्याच्यावर बेसिस जे आहे. आता विज्ञान जे आहे आणि मानव या संदर्भात जर उताराचा विचार केला तर योग्य विधान निवडा. तुम्हाला असे जेव्हा प्रश्न विचारले जातात बघा, तर त्याच्यातले फॅक्ट्स अपेक्षित नसतात, त्यातला क्रक्स की मतितार्थ काय सांगायचं आहे ते महत्त्वाचं असतं. सो आता इथं जे आहे स्वतःच्या सुखासीनतेसाठी जे आहे माणूस विज्ञानाचा वापर करतो. माणूस हा स्वार्थी आहे, त्याने स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी विज्ञान जे आहे ते वापरलेलं आहे, असा रेफरन्स जो आहे तो ओव्हरऑल सगळा उतारा वाचल्यानंतर आपल्याला कळतो बघा. सो जसं फॉर एक्झाम्पल एसीचा उल्लेख याच्यामध्ये आहे. थिअरी विदाऊट प्रॅक्टिकल हे जिनियस असल्याचं लक्षण आहे बघा. रुदरफोर्डला थिअरी विदाऊट प्रॅक्टिकलमध्ये विश्वास होता. तर बघा यामध्ये जे आहे दोनही स्टेटमेंट जे आहे ते जर तुम्ही बघितलं तर असं म्हटलं आता या स्टेटमेंट जे आहे याच्यामध्ये उतार्यात तुम्हाला एक गोष्ट आहे की थिअरी विदाऊट प्रॅक्टिकल हे जिनियस असल्याचं लक्षण मानलं जातं आजच्या डेटमध्ये, असं वाक्य आहे तिथं. आणि रुदरफोर्डला मात्र याच्यामध्ये विश्वास नव्हता. रुदरफोर्डचं काम होतं की प्रॅक्टिकली आपण गोष्टी डील करू. सो इथं फक्त अयोग्य. सर्व संशोधनांची माणसावर होणाऱ्या दुष्परिणामाबाबतची जबाबदारी घेतली जायला हवी. नक्कीच जे आहे बघा, औषधाच्या बाबतीत माणसावर होणारे दुष्परिणाम बघितले जात नाहीत तर ते बघितले जातात. हा जर तुम्ही उतारा बघितला बघा तर या उतार्यामध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की औषधी कंपन्या ज्या आहेत की ते त्या पद्धतीने गोष्टी डील करतात, ते बघतात, जबाबदारी घेतात, त्याच्यावर वॅक्सिन बनतं तर काय करतात. पण तसं इतर संशोधनाच्या बाबतीत होतंच असं नाही. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे आणि फक्त बिनचूक आहे बघा. त्यानंतर रुदरफोर्डला बिनचूक विधान त्याच्याबद्दल निवडा. त्याला अणूचं मॉडेल समजलं होतं, प्रॅक्टिकल शिवाय थेरी मांडणाऱ्याबद्दल त्याला आदर होतं, तर आदर नव्हता. वरती पण स्टेटमेंट आहे बघा. सो त्याचं म्हणणं होतं की नाही प्रॅक्टिकली फोकस असला पाहिजे. त्याची लॅब म्हणजे त्याचं पेन किंवा ब्रेन आहे असं तो म्हणायचा, तर हा आईन्स्टाईन आहे याच्याबद्दलचं वाक्य आहे, रुदरफोर्डबद्दलचं नाही. आणि त्याच्यामुळे जे आहे बघा याचं जे उत्तर आहे 29चं ते उत्तर जे आहे तर ते 1 आहे. ओके, विज्ञानात प्रॅक्टिकल असायला हवं, प्रॅक्टिकल शिवायचे विज्ञान माणसाला अपायकारक नसते. सो 30 जे आहे तर
विज्ञानात प्रॅक्टिकल असणं गरजेचं आहे. ही जी प्रॅक्टिकल शिवाय थेरी जी आहे बघा, तर ती किती दिवस वर्क होणार, प्रॅक्टिकल असलं पाहिजे. आणि प्रॅक्टिकल शिवायचे विज्ञान माणसाला अपायकारक नसते नाही असते. सो फक्त अयोग्य जे आहे. त्यानंतर जे आहे बघा, गूढता जो आहे त्याच्या संबंधीचा हा एक पॅसेज, फिलॉसॉफिकल पॅसेज तुम्हाला विचारले जातात. बऱ्याचदा जर तुम्ही खूप कन्फ्यूज असाल तर असा पॅसेज तुम्ही बाजूला ठेवू शकता. फिलॉसॉफिकल पॅसेजमध्ये जे आहे रुटीन तुम्हाला प्रश्न विचारून झालेले आहेत. ओके, आता याच्यामध्ये जे आहे ज्या गोष्टी याने दिलाय की गूढता जी आहे, चेहऱ्याच्या मागचे चेहरे काय असू शकतात, की समोर जी व्यक्ती तुमच्याशी गोड बोलते, समोर जी व्यक्ती तुमच्याला ज्या पद्धतीने तुमच्या समोर येते ती तशीच आहे का. आता बघा, माणसं जशी दिसतात तशी ती नसतात. काही माणसं चेहऱ्यावरून लगेचच ओळखू येत नाहीत. सो यामध्ये जे आहे याचं जे बेसिक आहे ते काय आहे, गूढता जी आहे. माणसं जशी दिसतात तशी नसतात, काही माणसं चेहऱ्यावरून लगेचच ओळखू येत नाही. दोन्ही स्टेटमेंट जे आहे किंवा ते निष्कर्ष बरोबर आहे बघा, कारण चेहऱ्यामागचे चेहरे जे आहे त्याच्याबद्दल वरती उल्लेख आहे. लेखकाला लेखातून काय नेमकं सांगायचं आहे, तर यामध्ये जे आहे 32 नंबरचा जो आपला प्रश्न आहे बघा, तर मानवाचं स्वार्थी असणं यातच गूढतेचं खरं मर्म आहे. तो स्वार्थी आहे, तो सेल्फिश आहे, म्हणून तो काय गूढ आहे. तो तुम्हाला कळू देत नाही त्याला काय पाहिजे आणि काय डील करायचं आहे. सो बेसिकली जे आहे गूढता मृत्यूनंतर लुप्त होते तर नाही, वरती दिलेलं आहे बघा, मृत्यूनंतर सुद्धा गूढता आहे. आत्म्याचा प्रवास हा गूढते विना होतो, तर तसं नाही आहे. आत्म्याचा प्रवास सुद्धा जो आहे तो गूढतेने नाही, मृत्यूनंतर सुद्धा गूढता आहे, स्पष्टपणे वरती उल्लेख आहे बघा. त्यामुळे जे आहे इथं 33 नंबर जे आहे तर याचं उत्तर जे आहे बघा 4 यापैकी नाही. ओके, देन नेक्स्ट वन जे आहे 34. निरनिराळ्या धर्मात आत्म्याच्या कल्पना मात्र समान आहे. तर समान नाही बघा, धर्मानुसार गणित वेगवेगळी आहेत. ओके, वेगवेगळे जे समाज आहेत त्याच्यामध्ये जे आहे तर त्या वेगवेगळ्या धर्मानुसार कल्पना वेगवेगळ्या आहेत. सर्व धर्मात आत्म्याचा प्रवास हा तेजोमय प्रकाशाच्या ज्योती समान असतो तर नाही. आता मूळच मुद्दा आहे की प्रत्येक धर्मात आत्म्याचं गणित जर वेगळं आहे तर सगळ्या धर्मात ते एक कसं असेल. सो त्यामुळे जे आहे हेही चुकीचं आहे बघा. सो अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत. मानवाच्या गूढतेचं आकलन कशावरून येतं, पती पत्नीने एकमेकांना फसवणं. आता गूढता कशामध्ये आहे, तर पती पत्नी एकमेकांना फसवता. वरती रेफरन्सेस दिलेला आहे बघा. स्त्रीचं मन समाजाला कळत नाही, गूढता जी आहे एकमेकांचा विश्वासघात करणारी माणसं आहे. सो अ ब ख जे आहे. सो बेसिकली जे आहे ना की असे जे पॅसेज असतात कन्फ्युजन बरंच असतं की याचं उत्तर हे असेल नसेल, पण त्या अनुषंगाने जर तुम्ही गोष्टी नीट बघितल्या तर गोष्टी तुमच्यासाठी सोप्या होऊ शकतात. त्याच्यानंतर जे आहे 38 नंबरचा प्रश्न बघा. आता इंग्रजी पॅसेज 15 प्रश्न तुम्हाला इंग्रजी आहेत बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट लॉजिकल रॅशनल इंटरफेस. आता बघा याच्यामध्ये पण तोच मुद्दा आहे की लॉजिकल गोष्ट काय आहे आम्हाला सांगा या पॅसेजमध्ये जे आहे. सो याच्यामध्ये जे आहे बघा हा जो पॅसेज आहे 36 नंबर जे आहे बघा, सोशल वर्कर, त्याचे अनुभव, फूड, हंगर, त्याच्यातून काय होतं. सो याचा जर तुम्ही क्रक्स काढला तर क्रक्स आहे की कुठली ॲबनॉर्मॅलिटी, डेव्हिएशन इटिंग बिहेवियर जे आहे तर ते ॲब्यूज आणि व्हायलन्स जे आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ शकतं, असा त्या सोशल वर्करचा अनुभव आहे. ओके, सो याचं उत्तर आहे 4 36. आता पॉवर इज डिफाईन ॲज अ फ्रीडम टू मेक अवर ओन चॉईसेस. ओके, आता हिच्यामध्ये विचारलेलं आहे की लॉजिकल हिच्यातून काय येऊ शकतं. तर पॉवर जी असते बघा तर ती जी आहे तर ती तुमच्याकडे आल्यानंतर सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्यासाठी वर्क होतील असं नक्कीच नाही आहे. याच्यामध्ये ते क्लिअरली दिलेलं आहे. बिंग पॉवरफुल डज नॉट रिक्वायर ॲब्सोल्यूट पॉवर. देन 38 नंबरचा प्रश्न बघा. यामध्ये जे आहे इन्स्क्रिप्शन संबंधीचा हा मुद्दा आहे बघा, की जो काही इन्स्क्रिप्शन सोल्युशन्स जे आहेत मग त्याच्यामध्ये डेटा, हॅकर्स, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू मोस्ट सिरियसली विकेन द ऑथर्स आर्ग्युमेंट. मग आता याच्यामध्ये जे आहे की तुमचा डेटा आणि त्याशी रिलेटेड गोष्टी याच्यावर इथं भाष्य आहे. इन्स्क्रिप्शन सोल्युशन प्रोव्हाइड डेटा प्रोटेक्शन इन केसेस ऑफ फिजिकल सिक्युरिटी ब्रीचेस. हे जर तुम्ही ठरलं तर मग ऑथरचं जे आहे तर ते आर्ग्युमेंट जे आहे तर ते तिथं तेवढंसं वर्क होणार नाही, कारण इथं त्यांनी म्हटलेलं आहे बघा इन्स्क्रिप्शन सोल्युशन डू नॉट प्रोव्हाइड एनी प्रोटेक्शन अगेन मॉडर्न हॅकर्स. तर काय प्रोव्हाइड करत ना बघा. सो त्याच्यानंतर जे आहे तुमचा पुढचा प्रश्न जो आहे बघा, अपोजिट तुम्हाला जे आहे मत बघायचं होतं. देन 39 नंबरचा जो प्रश्न आहे बघा,
ओके, हिच्यामध्ये जे आहे की मेरीने दरवाजा उघडला. का उघडला? कारण मेरीने जे आहे बघा तिथं नॉक केलेलं आहे, आतून आवाज येत नाही आहे. 2-3 वेळा नॉक केला, आतून आवाज नाही, म्हणून तिने एंट्री केली बघा. ओके, सो 39चं जे उत्तर आहे तर ते जे आहे, शी थॉट दॅट मॅनेजर हॅड नॉट कम ऑल्दो द ऑफिस वर्कर्स हॅव. सी फक्त जे आहे, ओके, ती इम्पेशंट होती का नाही, तिने टकटक केलं आहे दरवाजावर. ओके, नर्वस होती का नाही, तिला आवाज नाही आला म्हणून ती गेली. आता इम्प्रेशन मॅरी घ्याव. आता ज्या पद्धतीने तिने ज्या दरवाजा उघडून एंट्री केली मॅनेजरची, सो अ पर्सन हू कॅन नॉट मॅनेज हर ओन टाउन अफेअर्स जे आहे, किंवा पर्सन हू हॅड नॉट वर्क इन एनी ऑफिस बिफोर, तिने याआधी जे आहे कुठल्या ऑफिसमध्ये वर्क केलेलं नाही आहे, की तुम्ही अशा पद्धतीने डायरेक्टली उघडून आत जाऊ शकत नाही, तुम्ही परवानगी घेतल्याशिवाय जाणं अपेक्षित आहे बघा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे 41. व्हॉट इज द सेंट्रल आयडिया ऑफ पॅसेज. आता बघा इथं जे आहे की हा जो पॅसेज आहे बघा, ईस्ट एशियन रिलेशनशिपवरचा हा पॅसेज आहे. आणि याच्या ओव्हरऑल पॅसेजमध्ये जे आहे की नेमकं काय म्हणायचं आहे, त्याचा मूळ क्रक्स काय आहे तो विचारला आहे. इट टॉक्स अबाउट द सेल्फ क्रिटिकल ॲटिट्यूड ऑफ चायनीज वेअर दे बिलीव्ह इज रिस्पॉन्सिबल फॉर देअर ॲडव्हान्समेंट जे आहे. ओके, सो हे याचं उत्तर येऊ शकतं का? इट टॉक्स अबाउट द सेल्फ क्रिटिकल ॲटिट्यूड ऑफ एशियन कल्चर जे आहे. सो इथं जे आहे मूळ फोकस जो आहे तो एशियन याच्याशी कम्पेअर आहे. सो चायनीज, अमेरिकन्स असा संबंध येत नाही. विच दे बिलीव्ह इम्प्रूव्ज देअर रिलेशनशिप जे आहे तो फोकस ऑन एशिया. देन नेक्स्ट वन जे आहे, सोशल अप्रुव्हलसाठी काय केलं पाहिजे बघा. तर सिम्पली जे आहे समाजाने गोष्टी अप्रूव्ह कराव्या याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर ऑथरला काय वाटतं, तर हिच्यामध्ये जे आहे की सोशल अप्रुव्हल बाय डिझायरेबल फीचर्स ऑफ सेल्फ. म्हणजे तुमच्यामध्ये असं काय आहे ना डिझायरेबल, लोकांना जे पाहिजे ते तुम्ही देणं अपेक्षित आहे. सो 42 जे आहे डिझायरेबल फीचर ऑफ सेल्फ जे आहे. देन नेक्स्ट वन 43, 44 जे आहे द रिजनल डिफरन्स विथ इन अ कंट्री जे आहे बघा 43. आता बघा द रिजनल डिफरन्स, आता इथं जे आहे की जर खूप सिमिलॅरिटी असेल तर तिच्यामध्ये वादविवाद होऊ शकतात, मतमतांतर असू शकतात. पण वेगळ्या कल्चरमध्ये तुम्हाला जे आहे तर ते अट्रॅक्शन असतं किंवा तिच्यामध्ये चांगल्या गोष्टी होऊ शकतात. सो रिजनल डिफरन्स जो आहे तर तो काय करतो, तर तो बेटर म्युच्युअल अंडरस्टँडिंग डील करतो बघा, असं इथं म्हटलं आहे. आणि द ऑथर्स ऑगर्स दॅट युनिफॉर्मिलिटी कल्चर अँड कॅरेक्टर जे आहे तर याच्यातून काय होतं, तर जर युनिफॉर्मल असेल तर इट इज हार्मफुल अँड अनडिझायरेबल आहे. ओके, असा तो कन्सर्न आहे वरच्या याच्यानुसार काय आहे. सो अपोजिट पोल अट्रॅक्ट्स इच अदर, त्या पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे बघू शकता. देन 45 जे आहे, ओके 45 द नरेटर वॉज अलाउडेड टू टेक अ वॉक आउटसाइड इज सेल एव्हरी मॉर्निंग. आता त्याला जे आहे त्याच्या सेलच्या बाहेर, जेलमधून जे आहे बाहेर यायची मुभा होती. का मुभा होती? कारण ती जागा खूप छोटी होती म्हणून जे आहे त्याला बाहेर येण्याची मुभा दिलेली होती बघा. सो याचं जे उत्तर आहे, हा जो प्रश्न आहे आपला 45, हिज सेल वॉज रॅदर स्मॉल. द प्रिव्हिलेज दॅट द नरेटर हॅड कन्सिस्टेड ऑफ 46 जे आहे अ फाईन व्ह्यू ऑफ माउंटेन्स अँड द लाईफ आउटसाइड जे आहे बघा. आणि ते प्रिव्हिलेज काय आहे ना बाहेर आल्यानंतर, तर हे आहे की माउंटेन्स अँड लाईफ आउटसाइड आहे, ती सेलमध्ये नाही आहे. ओके 47, 48 जे आहे बघा लॉंग स्पेल्स ऑफ प्रिझन लाईफ अँड स्ट्रगल फॉर इंडियाज फ्रीडम स्ट्रगल जे आहे यांनी काय झालेलं आहे, तर गांधीजींबद्दल आहे बघा. मेड गांधीजी बॅलन्स अँड कॉस्मोपॉलिटियन पर्सन जे आहे ना, कारण मोठ्या काळासाठी जे आहे तुरुंगवास आणि त्यातून या गोष्टी घडल्या. रेसलिंग विथ प्रॅक्टिकल डिटेल्स इन द पॅसेज. आता 48 जो आहे बघा, तर इट इज ऑल अबाउट अ ग्रॅपिंग विथ द प्रॉब्लेम्स दॅट कन्फर्म इंडिया स्ट्रगल फॉर फ्रीडम. भारताच्या स्वातंत्र्यासंबंधी जे आहे बघा, आणि या पॅसेजमधला हा टिपिकल जे आहे रेसलिंग विथ प्रॅक्टिकल डिटेल्स. सो हे जे आहे की जे इंडिया फ्रीडम स्ट्रगलचे इश्यूज आहेत त्याला गॅलप करणं. मग तुम्हाला त्याच्यामधले शब्द, त्याचे अर्थ असं पण विचारलं होतं. आता याच्यासाठी प्रत्येक शब्द, प्रत्येक याचा अर्थ माहीत असणं अपेक्षित आहे का? तर नक्कीच नाही. तुम्ही जे आहे सिन्सिअरली जर वाचलं तर तुम्हाला वाक्याचा अर्थ कळतो बघा, की हां ह्या वाक्याचा अर्थ नेमका काय आहे, तर त्या गोष्टी तिच्यातून तुम्हाला डील होऊ शकतात. देन नेक्स्ट वन जे आहे 49 जे आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. म्हणजे तुम्हाला जो हे दिलेला आहे कॉम्प्रेहेन्शन,
त्या कॉम्प्रेन्शनमधलं कुठलं स्टेटमेंट बरोबर आहे. ओके, सो यामध्ये जे आहे इक्वेडर संबंधीचा आणि फिशरमॅन गॅलापागोस आयलंड त्याच्या संबंधीचा इश्यू आहे. तर इथं जे आहे इक्वेडोर्स गव्हर्नमेंटनी काय म्हटलं तर 49 जे आहे हॅड प्रॉमिस टू लुक इन टू ग्रीव्हियन्स ऑफ द फिशरमॅन. इथं जे आहे हॅड प्रॉमिस टू लुक इन टू द ग्रीव्हियन्सेस ऑफ फिशरमॅन. 49 3 जे आहे विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट गॅलापागोस आयलंडच्या बाबतीमध्ये जे आहे. तर 50वा जो प्रश्न आहे बघा युनिक नेचर रिझर्व जे आहे बघा गॅलापागोस बद्दल विचारलेला आहे. तर याच्यामध्ये एक नेचर जे आहे युनिक नेचर रिझर्व तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात. सो आता हे जवळपास 50 प्रश्न जे आहेत तर ते आपले कॉम्प्रिहेन्शनचे होते. एक गोष्ट लक्षात घ्या की बऱ्याचदा असं निदर्शनास येतं की हे पेपर कॅज्युअली घेतले जातात किंवा आता काही लोक जे आहेत ते पेपर घेऊन निघून गेलेत GHच्या याच्यानंतर. सो एक गोष्ट लक्षात असू देत की हा पेपर सिन्सिअरली सोडवा. कॉम्प्रिहेन्शन ही अशी गोष्ट आहे ना की ती तिथंच तुम्हाला बऱ्यापैकी जे आहे क्वालिफाईंग करून देते जर तुम्ही सिन्सिअरली कॉम्प्रिहेन्शन डील केलं तर. आणि दुसरं एक आहे बघा डिसिजन मेकिंग. ओके, आता डिसिजन मेकिंगचे 5 प्रश्न जे आहेत आता डिसिजन मेकिंगचं मार्किंग तुम्हाला माहीत असेल. त्यातली 3 उत्तरं जी आहे त्याला मार्क दिले जातात बघा 2.5 मार्क 1.5 मार्क 1 मार्क आणि एकाला 0 मार्क असतात. असे 5 प्रश्न आहेत. मॅक्झिमम मार्क्स आपल्याला घेता आले पाहिजेत. तुम्ही जर शांत चित्ताने पर्याय वाचले तर तुम्हाला डील होतं. डिसिजन मेकिंगबद्दल तुम्हाला कुठलेही काही इश्यू असले तर मी MPSCचे बरेचसे पेपर सोडवून आपल्या चॅनलवर दिलेले आहेत. तर ते CSATमध्ये डिसिजन मेकिंगचे व्हिडिओज बघा. तिच्यावर तुम्हाला कमेंट्सही दिसतील नंबर ऑफ स्टुडंटच्या की हे बघितलं आणि माझे मार्क जे आहे ते मी आउट ऑफ घेतले किंवा 90% माझी ॲक्युरेसी आली. सो सिन्सिअरली जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. कारण याचा बेस जो आहे की कुठलंही डिसिजन घेताना तुम्ही भारताचं संविधान कोड ऑफ कंडक्ट ओव्हरऑल जे आहे की काय ॲप्रोप्रिएट असू शकतं या सगळ्या गोष्टी बघणं अपेक्षित असतं. आता 76 नंबरचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे बघा 76. ओके, सीमा MNC मध्ये काम करते बघा आणि तिथं जे आहे लैंगिक भेदभाव निदर्शनास आला. सो तिने नंतर जे आहे स्वतःची कंपनी सुरू केली. तिने विचार केला की मला कंपनीमध्ये पुरुष आणि स्त्री समान मात्रेमध्ये घ्यायचे आहेत. नंतर असं निदर्शनास आलं कंपनी चांगली ग्रो झाली. मग दुसरीकडे जाणं किंवा रात्री काम करणं महिलांकडून त्याच्यात टाळाटाळ होते. मग पुरुषांच्या बाबतीमध्ये त्यांचा उत्साह आहे की ते करतायत तिच्यामध्ये काय करायचं तुम्ही. सो या केसमध्ये जे आहे तर हे पहिला जो ऑप्शन आहे बघा तर हा जास्त ॲप्रोप्रिएट आहे की इच्छुक महिला कर्मचाऱ्यांना प्रवासाची आवश्यकता नसलेल्या कमी ओव्हरटाईमचा समावेश असलेल्या ज्या आहे तर त्या कामकाजाच्या ठिकाणी तुम्ही असाइनमेंट देऊ शकता का ते जरा बघा. ओके, कारण इश्यू असा आहे की पुरुष अशा ठिकाणी जे आहे किंवा ट्रॅव्हलिंग आता आपल्याकडे कसं आहे की तुम्हाला जेंडर इक्वॅलिटी आणायची आहे तर तुम्हाला काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतील. महिलांना घरच्या जबाबदाऱ्या आहेत म्हणून त्या ज्या आहे बाहेरच्या इथं ट्रॅव्हलिंग करणं किंवा अशा गोष्टी ज्या आहेत त्या टाळतात. मग आता इथं जे आहे की 2.5 मार्क जे आहे बघा मोस्ट ॲप्रोप्रिएट हे याला आहेत. व्यवसायाची गरज असल्याने महिला कर्मचाऱ्यांची संख्या कमी करा. तिच्या व्यवसायावर काहीही परिणाम होऊ देऊ नये बघा. सो कमी करून टाकायच्या. तर एक होऊ शकतं की चला तुम्ही जे आहे हा जर निवडला 1.5 मार्कांसाठी यथास्थिती चालू द्या अशा समस्या न सोडवलेल्या बरं आहे. हे चुकीचं आहे बघा 0 मार्क. फक्त पुरुष कर्मचारी नियुक्त करा जेणेकरून अशी परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही. याला 1 मार्क आहे बघा. फक्त तिचा जो मूळ गाभा आहे जिच्यासाठी तिला ओळखलं जातं तर ते जेंडर इक्वॅलिटी असणारी कंपनी. सो पहिलं जे आहे की तुम्ही ॲडजस्टमेंट करा. जिथं जास्त इकडं तिकडं जायची गरज नाही ओव्हरटाईमची गरज तिथं महिलांना रिक्रूट करा. दुसरं आहे की काही महिलांची संख्या कमी होऊ शकते. तिसरं जे आहे 1 मार्क की तिच्यामध्ये जे आहे पुरुष कर्मचारी नियुक्त करू शकता पुढे. ओके, सो आता सगळ्यांना काढून टाकायचं असं नक्कीच नाही. सो हे 1.5 1.5 1 या पद्धतीने. आता इथं पुढचा मुद्दा आहे बघा की तुम्हाला एक इंटरव्ह्यू तुम्ही घेताय आणि तिच्यामध्ये खूप चांगलं कॅन्डिडेट आहे इंटरव्ह्यूमध्ये आणि त्या कॅन्डिडेटचा प्रॉब्लेम असा आहे की त्याला जे आहे इंग्रजी भाषा जी आहे तिच्यामध्ये डील नाही करता येत. त्याची समस्या आहे ती आणि महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे चांगल्या याच्यामध्ये. तर तुम्ही काय करणार बघा. सो आता सिम्पली जे आहे की तुम्हाला जर एवढं माहिती आहे की फक्त लँग्वेज हा इश्यू आहे तर त्याच्यासाठी आपण तिच्यावर हळूहळू काम करू शकतो. ओके, सो हिच्यामध्ये जे आहे 2 नंबरचा जो प्रश्न आहे बघा तो ज्या कामात चांगला आहे त्या कामासाठी त्याला कामावर ठेवलं जाईल आणि इतर गोष्टींसाठी त्याला प्रशिक्षण दिलं जाईल बघा. ओके, त्याच्यानंतर जे आहे
की 1.5 मार्कांसाठीचा जो कन्सर्न आहे मी त्याला प्रोडक्शन किंवा फायनान्स जॉबसाठी नियुक्त करेन, मार्केटिंग जॉबसाठी नाही. त्याचे चांगले संवाद कौशल्य तिथं नाही आहे. त्याच्यामुळे कोणत्याही किमतीवर कामावर घेईन, एक कामावर घेणार नाही तर असं नाही आहे बघा की तो काही कंपनीवर जे आहे तर ते हा ना बर्डन असा नसणार आहे. त्याचा मूळ मुद्दा आहे की इंग्लिश तेवढं येत नाही. त्याच्यावर जर तुम्ही त्याला डील करून घेतलं, गोष्टी डील केल्या तर ते वर्क होऊ शकतो. सो 2.5, 1.5 आणि 1. नेक्स्ट वन. आता बघा एक कंपनी आहे आणि ती श्रीमंतांसाठी प्रोडक्ट बनवते, ब्युटी प्रोडक्ट जे आहे. आता जे सामान्य लोक आहेत तर त्या लोकांनी ते प्रोडक्ट आतापर्यंत घेतलेलं नाही आहेत आणि त्यातल्या त्यात श्रीमंतांनी पण जे आहे घेणं कमी केलं आहे. मग त्या केसमध्ये काय केलं पाहिजे असा हा मुद्दा आहे. तर याच्यामध्ये जे आहे बघा, जे 4 ऑप्शन तुमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये 2.5 मार्कांसाठी जे आहे बघा की समान उत्पादन भिन्न दर्जाच्या मानकांची भिन्न ब्रँड नावासम मध्यमवर्गीय गरिबांना वर्गांना विकणं जे आहे बघा. कारण तेच जर उत्पादन कमी किमतीमध्ये तुम्ही तेवढ्याच किमतीत तर गरीब किंवा मध्यमवर्ग घेणार नाही. आणि त्यातल्या त्यात जे आहे की तोच जर तुम्ही सेम कमीच्यात विकायला लागला तर मग श्रीमंत वर्ग जो आहे तो लॉस तुमचा होत जातो, असा कन्सर्न आहे. सो इथं 2.5 मार्क. त्याच्यानंतर जे आहे समान उत्पादनं मध्यम गरीब वर्गाला कमी किमतीत विकणं. पण याच्यामुळे उद्या काय होऊ शकतं की तुमचा जो मेजर प्रॉफिट होता श्रीमंत वर्गाकडून तो कमी होऊ शकतो. तिथं केवळ श्रीमंतांना लक्ष करणे सुरू ठेवा आणि आशा करा की आजचा मध्यम वर्ग उद्याचा श्रीमंत असेल. एक आणि जे आहे मध्यम वर्गाला लक्ष करा, कारण तो मोठा श्रीमंतांना विसरून जा असं नाही आहे बघा. कारण ते घेतायत पण कमी प्रमाणात घेतायत, तो त्यांना विसरून जाणं असं नाही आहे. ओके. सो 2.5, 1.5 आणि 1. आता बघा इकडं जे आहे की एखादी कंपनी आहे, सॉफ्टवेअर कंपनी, तिला कळलं आहे की तिने जे काही प्रोडक्ट बनवलं आहे तिच्यात बग आहे, म्हणजे जो ते प्रोडक्ट वापरतोय त्याचा लॉस होऊ शकतो उद्या, तर काय करायला पाहिजे. ओके. अशीच केस स्टडी UPSC इथिक्समध्ये पण विचारली होती, बुटाच्या बाबतीत विचारली होती की एक कंपनी आहे शू मेकिंग कंपनी आणि बुटाची अख्खी बॅच जी आहे ते बॅच गडबडलेली आहे, तर त्या केसमध्ये काय करायचं. सो 79 जे आहे बघा इथं जे आहे की ते जे उत्पादन आहे ते पटकन बाजारातून काढून घ्या, कारण आपला जो ग्राहक आहे त्याचा लॉस होऊ शकतो. ग्राहकांची माफी मागा, उत्पादन बाजारातून काढून घ्या आणि नंतर तुम्ही त्याच्यामध्ये जो काही इश्यू आहे तो सॉर्ट आउट करून द्या. त्याच्यानंतर जे आहे की सर्व ग्राहकांना नुकसान सोसावं लागलं तरी त्यांची क्षमा मागा, दोष दूर करा. 1.5 सगळ्यात पहिलं आहे बघा. इतका मोठा गोंधळ असेल तर प्रोडक्ट माघारी घेणं अपेक्षित आहे. ग्राहकांना दोष सांगू नका आणि जेव्हा ते तुमच्याकडे येतील तेव्हा दोष काढून टाका. ग्राहकांचं नुकसान होत असलं तरी 1 मार्कांसाठीचे आहे की बाबा बोलू काही नका, ते आले की त्यांचे प्रॉब्लेम प्रॉपरली सॉर्ट आउट करून द्या आणि गप्प राहा. लवकरात लवकर दोषमुक्त उत्पादनाची ओळख करून द्या. तर हे जे आहे तर ते 0 जे आहे बघा. गप्प राहणं प्रॉब्लेमॅटिक आहे, तुम्हाला सांगावं लागेल, तुम्हाला ॲक्सेप्ट करावं लागेल, तुम्हाला तिच्यावर गोष्टी वर्क करून द्याव्या लागतील. त्याच्यानंतर जे आहे शिवकुमार यांनी जे आहे एक बांधकामाचा त्यांना अनुभव नाही आहे, पण त्या एरियामध्ये जे आहे की पाण्याचा प्रॉब्लेम सॉर्ट आउट झाला पाहिजे म्हणून त्यांनी 2 मोठी धरणं बांधण्याचा प्रस्ताव दिला होता. आणि त्या केसमध्ये जे आहे आता तुम्ही जर बघितलं तर लोक उत्साही आहेत, तर काय करायला पाहिजे बरं. ह्या योजना आहेत ह्या अशा व्यक्तींनी दिलेल्या आहेत की ज्याला कसलाही अनुभव नाही आहे. मग त्या केसमध्ये जे आहे तुम्ही डोळे झाकून ते काम करू शकत नाही. सो इथं जे आहे 2.5 मार्कासाठी पहिला ऑप्शन तुम्ही घेऊ शकता की ही योजना जी आहे तिची व्यवहार्यता तपासण्यासाठी लहान प्रमाणात प्रयोग करणं आणि मग ते जर प्रॉपर असेल तर वर्क करणं. 1.5 मार्कांसाठी योजना यशस्वीरित्या अंमलात आणण्यासाठी आवश्यक व्यवस्था करणं की हे चांगलं करण्यासाठी काय करू शकतो आपण. प्रॅक्टिकल हे एकदम प्रॅक्टिकल आहे बघा. शिवकुमार यांचा प्रस्ताव नाकारणं कारण ते क्षेत्रातील अनुभवी आहेत. असंही होऊ शकतं की तुम्ही नाही, की तुमच्याकडे तो अनुभव नाही, हा प्रस्ताव आम्ही स्वीकारू शकत नाही. आणि जिल्ह्यातील लोकांमध्ये योजनेबाबत उत्साह आहे म्हणून दिलेला प्रस्ताव स्वीकारा. तर हे 0 मार्क जे आहेत बघा. लोकांमध्ये उत्साह आहे म्हणून तो स्वीकारणं आणि तो डील करणं, तर असं नक्कीच नाही. सिम्पली इथं लक्षात घ्या की जर अशी योजना येते, ठीक आहे त्या व्यक्तीकडे अनुभव नाही पण कदाचित ती योजना प्रॅक्टिकल असू शकते. सो तुम्ही व्यवहार्यता तपासली पाहिजे. सो त्या पद्धतीने हे मार्क्स आहेत. सो तुम्हाला जे आहे मॅक्झिमम मार्क्स जे आहेत डिसिजन मेकिंगमधून पण काढता येतात. तिथून जरी डील केलं तरी आपल्यासाठी 66 मार्काचा प्रवास जो आहे तर तो सुकर होतो. पण ज्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये 80पेक्षा खाली मार्क येतील त्या विद्यार्थ्यांनी जरा अजून मेहनत घ्या. ज्यांचा 100+ स्कोर आहे तर ते म्हणजे एक सेफ झोनमध्ये ते आहेत नक्कीच. सो रणजित सर जे आहेत तर ते 25 प्रश्न जे आहे बघा मॅथमॅटिक्स आणि मेंटल ॲबिलिटी त्याचं डिस्कशन घेतील. सो ते प्रॉपरली डील करा. तिच्यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या जमतात तिच्यावर थोडा फोकस करा, म्हणजे तुम्हाला परीक्षेत प्रॉब्लेम येणार नाही बघा. आता असं जर झालं आहे कोणाचं की व्हॅलिडिटी संपली, कोर्स घेतला होता
आणि त्या परीक्षा पुढे गेलेल्या आहेत, तर त्या केसमध्ये तुम्ही प्रॉपरली रेफरन्स सगळं टीमला जे आहे 8 to 7 वर मेसेज करा, ते तुम्हाला त्या पद्धतीने मदत करतील बघा. सो थँक्यू ऑल ऑफ यू. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीसॅटची आपली टेस्ट नंबर 11वी त्याचं डिस्कशन आपण थोडक्यात बघूया. 51 नंबरचा प्रश्न बघा, प्रोबॅबिलिटीचा प्रश्न आहे. एका पिशवीमध्ये 6 लाल आणि 9 निळे चेंडू आहेत. जर चेंडू बदलले जात नसल्यास लागोपाठ 2 निळे चेंडू काढण्याची संभाव्यता शोधा. प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो 2 कॉन्झिक्युटिव्ह अटेम्प्ट्स घेतले जात आहेत आणि समजा पहिला प्रयत्न एक चेंडू काढला, त्यात परत चेंडू ठेवला जात नाही, म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह बाहेर काढले जातात आणि चेंडू बदलले जात नाही, रँडमली सिलेक्ट केले जातात. दोन्हीच्या दोन्ही काय निघायला पाहिजे? निळे चेंडू निघायला पाहिजे. हो का? याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. आपण आपल्या जी कंबाईनची किंवा राज्यसेवेची किंवा UPSCची जी काही आपले सीसॅटची सिरीज बघितली, त्यामध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशन आपण या पद्धतीचे खूप सारे एक्झाम्पल्स सॉल्व्ह केलेले आहेत. डायरेक्ट जर फॉर्म्युला बघितला, आपण निळे चेंडू आपण जो प्रयत्न करणार आहे त्या प्रयत्नांमध्ये या निळ्या चेंडूंमधलेच दोन्हीच्या दोन्ही चेंडू निघायला पाहिजे. आणि टोटल चेंडू किती असणार आहेत? 9 अधिक 6 15 चेंडू. सो काढलेले हे या 15 मधून, सो टोटल 15 असणार आहेत. पण काढताना मात्र या निळ्या चेंडूमधूनच दोन्हीच्या दोन्ही निघणार आहेत. सो हा परम्युटेशनचा फॉर्म्युला लावला. NCRचा फॉर्म्युला मी शिकवलेला आहे बघा, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टर. हा फॉर्म्युला जस्ट मी वापरणार, शॉर्टकटमध्ये लिहिणार आहे. 9 गुणिले 8 भागिले 2 फॅक्टोरियल, शॉर्टकटमध्ये मी लिहितो आहे 14 गुणिले 14 भागिले 2 फॅक्टोरियल. 2 2 कॅन्सल झाले. इथं 3 त्रिक 9 आणि इथं 3 5 15. 2 ने भाग दिला, बेचोक आणि बेसात. सो 4 त्रिक 12 आणि 7 5 35. 12/35 अशी प्रोबॅबिलिटी यायला पाहिजे. सो 12/35 म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर असेल. सो जस्ट सिम्पल फॉर्म्युला आपण वापरला आहे. समजा यामध्येच जर आपल्याला प्रश्न असा विचारला असता की दोन्हीच्या दोन्ही लाल चेंडू असण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे, तर त्या केसमध्ये उत्तर आपलं काय आलं असतं? 6c2 अपॉन 15c2. आणि मग हे बाकीचं सॉल्व्ह केलं असतं. किंवा एक लाल चेंडू आणि एक निळा चेंडू येण्याची प्रोबॅबिलिटी किती, तर उत्तर कसं काढलं असतं? 6c1 गुणिले 9c1 अपॉन 15c2. अशा स्वरूपात आपल्याला दोन्ही चेंडू येण्याची प्रोबॅबिलिटी मिळाली आहे. सो जेवढे पॉसिबल क्वेश्चन्स आहेत ते आपण इथं बघितलेले. 52 नंबरचा प्रश्न बघूया. एका माणसाला 6 मित्र आहेत आणि त्याच्या किमान एका मित्राला जर जेवायला बोलवायचं असेल तर किती प्रकारे आमंत्रित केले जातात? हा कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे बघा. आणि मागचा जो होता तो प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन होता. मी चुकून परम्युटेशन कॉम्बिनेशन बोललोय का? हा प्रोबॅबिलिटीचा प्रश्न आहे, संभाव्यता ज्याला मराठीत बोलतो. आणि पुढचा जो आहे तो कॉम्बिनेशनचा प्रश्न आहे. आता आपल्याला किमान एका मित्राला बोलवायचं, कमीत कमी एक. बघा याचा अर्थ कसा होतो बघा. किमान या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? ॲटलिस्ट 1 फ्रेंड शुड बी इन्व्हायटेड. सो कमीत कमी एक म्हणजे टोटल 6 मित्र आहेत. 6 पैकी एक जण जर जेवायला आला तर 6c1 किंवा ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस ॲडिशन केली जाते. 6 पैकी कमीत कमी एक आहे, जास्तीत जास्त 2, जास्तीत जास्त 3, जास्तीत जास्त 4, जास्तीत जास्त 5 किंवा 6च्या 6 अशा आपल्याला कंडिशन्स निघतील. किंवा मी हे जे मांडतो ना, मी इकडं मांडतो बघा, म्हणजे हे तुम्हाला लक्षात येईल. जर बोलवला तर एक मित्र 6 पैकी 1 येऊ शकतो किंवा 6 पैकी 2 येऊ शकतो किंवा और म्हणून दोघे जण कारण कमीत कमी एक सांगितलं, मिनिमम एक. सो 1 पासून सुरुवात केली
3 और 4 चौघजण बोलू शकतो, और 5 जण बोलू शकतो, और 6 जण. सो 6 पैकी 1 जण बोलवला 6C1, 6 पैकी 2 जण बोलवले 6C2, 6 पैकी 3 जण बोलवले 6C3, 6 पैकी 4 जण बोलवले 6C4, किंवा 6 पैकी 5 जण बोलवले 6C5, किंवा 6 पैकी 6 बोलवले 6C6. सो जर आपण हे सॉल्व केलं तर इथे बघा, हा मगाशी वापरला तोच फॉर्म्युला NCRचा, n फॅक्टोरियल अपॉन कॉम्बिनेशनमध्ये n मायनस r फॅक्टोरियल इंटू r फॅक्टोरियल. ओके, सो बाय युझिंग दिस आपल्याला इथं मिळेल 6 इंटू 6 मायनस 2. जर आपण हे 6 गुणिले 2 भागिले 2 अधिक 6 गुणिले 5 गुणिले 4, 3 3 कॅन्सल होतील, 3 गुणिले 2 गुणिले 1 अधिक 6 गुणिले 5 आणि हे 4 फॅक्टोरियल कॅन्सल होतील, खाली 2 गुणिले 1, 6 5 5 कॅन्सल होतील, 6 वजा 5 1 फॅक्टोरियल अधिक हे 1. आणि हे ज्यावेळेस सॉल्व करू आपण त्यावेळेस मात्र उत्तर किती येईल बघा. 3 2 6, 3 6. सो 6 प्लस 5 3 15 प्लस 4 5 20 अधिक 5 3 15 अधिक 6 अधिक 1. या सर्वांची बेरीज करूयात. 15 आणि 15 30 आणि 20 50, 6 आणि 6 12, 12 आणि 50 62 आणि 1 63. असे 63 प्रकारे 6 मित्रांना कमीत कमी एक मित्र जर आपण बोलवणार असेल तर आपल्याला 63 प्रकारे त्या मित्रांना घरी जेवायला बोलवता येईल. समजतंय? सो या पद्धतीने आपल्याला हा कॉम्बिनेशनचा प्रश्न सोडवायचा आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. हा बोट अँड स्ट्रीमचा क्वेश्चन आहे, पण याही पद्धतीचे खूप सारे प्रश्न सोडवलेले आहेत आपल्या लेक्चरमध्ये रेग्युलरली. स्थिर पाण्यामध्ये बोटीचा वेग. सो स्थिर पाण्यात बोटीचा वेग जो असतो तो आपण एक्सने दाखवतो. सो एक्स दाखवला आहे तो 12 किलोमीटर पर आवर. वाय मात्र आपल्याला काढायला सांगितलं आहे प्रवाहाचा वेग. ती बोट 45, सो डिस्टन्स किती कव्हर करते? 45 किलोमीटर जाते वन साइडेड प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या परत येते. सो 45 जाणं आणि येणं 2 अंतर आहे, आणि दोन्ही जे आहेत ते 8 तासात कव्हर करते. सो इथे बघा सोडवण्याची पद्धत अशी, टी बरोबर जायला लागलेला वेळ आणि यायला लागलेला वेळ अशा 2 गोष्टीमध्ये जर मांडलं, आणि टी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड अशा पद्धतीने आपण मांडतो. सो जाताना डिस्टन्स आहे 45 किलोमीटर, आणि प्रवाहाबरोबर जात असताना स्पीड किती असणार आहे? त्या बोटीचं स्वतःचं वेग अधिक प्रवाहाचा वेग म्हणजे एक्स प्लस वाय असणार आहे. सो मी इथे लिहितो एक्स प्लस वाय, एक स्टेप वाढली तरी चालेल, आणि इथं एक्स मायनस वाय. इथे आपण काय करूयात, 45 एक्सची किंमत पुट केली, एक्स मात्र आपल्याला 12 दिला आहे, अधिक वाय प्लस 45 भागिले 12 वजा वाय. ह्या सगळ्या ज्या किमती आहेत ते किती आल्या पाहिजे? 8 आल्या पाहिजे. सो आता इथे आपण कॉम्प्लिकेटेड बनवायचं नाही. इथं सॉल्व करत असताना आपण काय करूयात, स्मार्टली आपण वायची किंमत ऑप्शनचा वापर करून वायची किंमत इथं काढायचा प्रयत्न करू. बघा आता असा प्रयत्न करू. वाय जर 2 घेतला, 12 आणि 2 14, 14 आणि 45ला भाग जाईल का हो? इझिली भाग जाणार नाही, त्यामुळे ह्याला बाजूला ठेवा. 4 ठेवूयात, 12 आणि 4 16, 16ने भाग जात नाही आहे. सो हा पण सोडून द्या. 3 ठेवून बघूयात. 45 भागिले 12, 12 अधिक वायची किंमत 3 ठेवली, तिसरा ऑप्शन. 12 आणि 3 15, 15ने भाग जातोय. इथे पण चेक करूयात. 12 वजा 3 9 राहील, 9ने पण भाग जातोय. सो हे दोन्ही मिळून 8 येते का चेक करायचं. 15 त्रिक 45 आणि 9 5 45, 5 आणि 3 8 होते. सो बाय पुटिंग इक्वेशन 1, बाय पुटिंग
ऑप्शन 3 वी गेट t इज इक्वल टू 8 hours. बघा इथं y बरोबर 3 किलोमीटर पुट करून बघा, आपल्याला व्हेरीफाय करता येईल हे 8 तास येतात का, तर येतात. सो आपलं उत्तर काय पाहिजे, ऑप्शन नंबर 3. सो सगळं सोडवत बसायचं नाही, अर्धं सोडवायचं आणि अर्धा ऑप्शनचा वापर करायचा. ओके. हा एक बघा लॉजिकल रिझनिंगचा LRचा क्वेश्चन. सर्व चोर गरीब आहेत. बघा सर्वच्या सर्व चोर गरीब आहेत आणि जर हे प्रस्तावित विधान खोटे आहे, बघा हे विधान खोटे आहे म्हणजे सगळेचे सगळे चोर गरीब नाही असा त्याचा अर्थ होतो. सगळेचे सगळे चोर काय होऊ शकतो, श्रीमंत होऊ शकतो, कारण हे विधान खोटं आहे असं समजलं. तर खालीलपैकी कोणते प्रस्तावित विधान निश्चितपणे खरे असल्याचा दावा केला जाऊ शकतो. आता बघा सर्व चोर गरीब आहेत याचा अर्थ काय, हे खोटं जर असेल तर सर्व चोर गरीब नाहीत म्हणजेच काय, श्रीमंत असू शकतात किंवा आहेत असं म्हणता येईल, किंवा गरीब नाही असाही त्याचा अर्थ होईल, कारण हे विधान खोटं आहे. बघूयात काय होते. काही चोर गरीब असतात. आता काही चोर गरीब आहेत याचाच दुसरा अर्थ काय, अर्धे चोर गरीब आहेत आणि अर्धे चोर काय असणार आहेत, श्रीमंत असणार. त्यामुळे हे विधान खोटं येणार. काहीची कंडिशन इथं बसणारच नाही. काही चोर गरीब नसतात म्हणजे काही चोर श्रीमंत असतात. ओके, गरीब नसतात म्हणजे काही गरीब आहेत असं म्हणताय. कोणताही चोर गरीब नसतो आणि कोणताही गरीब माणूस चोर नसतो, तर याचा काय रिलेव्हन्सच बसत नाही. इथं मात्र बघा कोणताही चोर गरीब नसतो म्हणजेच काय, कोणताही चोर गरीब नाही किंवा श्रीमंत आहे. हे विधान मात्र काय निश्चितपणे खरं असल्याचा दावा केला जाऊ शकतो. ऑप्शन नंबर 3 त्याचा अर्थ आपला जो आहे की वरती जे स्टेटमेंट आहे त्याला जर खोटं समजलं तर ऑप्शन 3 हा डेफिनेटली ट्रू विधान करता येईल. सो उत्तर ह्याचं ऑप्शन 3 आहे. 55 नंबरचा प्रश्न बघा. बऱ्याच वैज्ञानिक अभ्यासांमध्ये प्रतिभा आणि मानसिक आजार यांच्यामधला संबंध आढळून आला आहे. विशेषतः बायपोलर डिसऑर्डरमध्ये. हा CRचा प्रश्न आहे मित्रांनो, क्रिटिकल रिझनिंगचा प्रश्न. आणि मागच्या या वेळेसच्या किंवा त्याच्या अगोदरच्या एक्झाम याच्यामध्ये पण बरेचसे असे CRचे प्रश्न आलेले आहेत बघा. सो 2-3 प्रश्न हमखासपणे याचे विचारले जात आहेत. सो असं बायपोलर डिसऑर्डर आहे, त्यांच्यामध्ये उत्साह आणि नैराश्य यांच्यामध्ये हिंसक पद्धतीने मूड त्यांचा स्विंग होत असतो. एका मनोरंजक स्वीडिश अभ्यासात 7 लाखाहून स्वीडिश लोकांच्या 16 वर्षे आणि पुन्हा 10 वर्षानंतर बुद्धिमत्ता चाचण्या केल्या. त्यांनी चांगले स्कोअर केले, त्यांना बायपोलर डिसऑर्डर होण्याची शक्यता इतरांपेक्षा 4 पट जास्त होती. म्हणजे बुद्धिमत्ता त्यांची चांगली आहे. चांगले स्कोअर केले म्हणजे काय की बुद्धिमत्ता चांगली आहे, परंतु त्यांना काय आहे, बायपोलर डिसऑर्डर हा 4 पट जास्त होता सामान्य लोकांपेक्षा. US न्यूरोलॉजिस्ट जेम्स फॅलन यांनी या क्षेत्रात स्वतःच्या निष्कर्षावर आधारित एक खात्रीशीर युक्तिवाद मांडला. खात्रीशीर आहे तो. मूड स्विंगमध्ये गुंतलेले मेंदूचे क्षेत्र तेच आहे जिथे सर्जनशीलता जन्माला येते. म्हणजे थोडक्यात काय, बायपोलर डिसऑर्डर आहे म्हणजेच काय, तुमचा मूड स्विंग होत आहे, परंतु अशा ठिकाणी सर्जनशीलता आहे. अभ्यासातून हे सिद्ध झालेलं आहे. सो काही लोक कल्पना, प्रतिमा, आकार आणि यासारख्या गोष्टींमध्ये पूर्वी न पाहिलेले संबंध का काढू शकतात हे स्पष्ट करू शकते. वरील माहितीवरून कोणते अनुमान काढता येईल. अनुमान म्हणजे इन्फरन्स. आपल्याला इन्फरन्स फाइंड आउट करायचं. सो बायपोलर डिसऑर्डर असलेले लोक अत्यंत हुशार असण्याची शक्यता आहे. आता ही शक्यता सांगितली. बरं, आपण वाचून घेऊयात सगळे. बेस्ट चॉईस आपल्याला निवडायचं आहे. सर्जनशीलतेमध्ये उत्कृष्ट असणारे बहुतेक लोक मानसिक समस्येने ग्रस्त असतात. ओके. अनेकदा मानसिक आजार आणि प्रतिभा यांचा परस्पर संबंध असतो. मानसिक विकार प्रतिभेला जन्म देतात. आता जवळपास अर्थ चारीचा सारखाच आहे, पण आपण जर बारकाईने जर आपण बघितला तर हा युक्तिवाद काय सांगितला इथं बघा, की जिथं जिथं मूड स्विंग होत असतो अशा क्षेत्रामध्ये गुंतलेला मेंदूचं जे एरिया असतो, क्षेत्र असतो, की तिथं सर्जनशीलता जन्माला येते. सो
इथं शेवटची लाईन एक महत्त्वाची, याच्यावरून आपल्याला असं सांगता येईल, हे जे काही बायपोलर डिसऑर्डर सारखे मानसिक आजार असतात आणि त्यांची जी प्रतिभा, इथं प्रतिभा पाहिजे होता बरं का हा शब्द, प्रतिभा जो आहे यांच्यामध्ये काहीतरी संबंध असतो, हे आपल्याला ह्याच्यावरून अनुमान काढता येईल. आता ह्या काय झाल्या, ह्या शक्यता झाल्या, एक प्रकारच्या शक्यता झालेल्या आहे. अत्यंत हुशार, आता हुशारच्या संबंधी इथं गोष्ट करण्यात येत नाही, इथं सर्जनशीलता आणि ती कुठल्या स्वरूपात आहे, कल्पना, प्रतिभा, आकार इत्यादी ज्या गोष्टी आहेत. सो ह्या पहिला काय येणार नाही, कारण हुशारीच्या संबंधी स्पेसिफिक गोष्ट करत नाही. आणि दुसरी गोष्ट सर्जनशीलतेची चर्चा आहे आणि बहुतेक लोक म्हणजे हे मॅक्सिमम लोक हे मानसिक समस्येने ग्रस्त, उलटं सांगितलंय, उलटं इथं सांगितलेलं आहे, हे उलटं इथं सिद्ध करायचा प्रयत्न नाही केलेला आहे, त्यामुळे हे तर असणार नाही. आणि मानसिक विकारांमुळे प्रतिभा जन्माला येते हे पण चुकीचं आहे. सो बेस्ट चॉईस आपल्याला निवडण्याकरता राहतोय ऑप्शन नंबर 3. येतं लक्षात आहे, CRचे क्वेश्चन्स आहेत. सो याची जरा प्रॅक्टिस करा. आता इथे बघा, उजव्या बाजूला असलेली वेन आकृती दर्शवते, किंवा हे डाव्या बाजूला आहे खरंच, ठीक आहे, तिकडे काढायला अपेक्षित होती. युनिव्हर्सल सेट U हा सर्व धनात्मक पूर्णांकाचा संच आहे. एला 3च्या सर्व गुणाकारांचा संच आहे. सो ए मध्ये जे असणार आहे इथं, हा जो सगळा सेट असणार आहे, या सेटमध्ये 3च्या पटीत असणारे नंबर्स आहेत. म्हणजे थोडक्यात काय, 3, 6, 9, 15, 18, 21, 24 डॅश डॅश डॅश, 3चा पाडा एंडलेस म्हणत राहायचं. इकडे पण काही प्रमाणात येईल, बरोबर ना. हे 3चं सगळं क्षेत्र आहे ना, हे 3चं क्षेत्र आहे. इथे पण आपण लिहू शकतो 12×36 लिहा किंवा काय व्हॉट एव्हर, म्हणजे तुम्हाला 3च्या स्वरूपात इथं असणार आहेत. ओके. आता दुसरी गोष्ट, बी हा 5च्या सर्व गुणाकारांचा संच आहे. म्हणजे बी मध्ये 5च्या पटीत असणाऱ्या संख्या आहेत. म्हणजे इथं जर आपण बघितलं तर 15 जो आहे तो 15ला इथं टाकू शकतो. 5, 10, 15, 20, 25 5च्या पटीत येणार. आणि सी काय आहे, 7च्या पटीत असणार आहे. सो 7 1 7, 7 2 14, 7 3 21. ओके. 7 5 35, 35 मात्र इथं येईल, कारण 5च्या पटीत पण इथं आहे. 3 3 3 3 ने भाग जात नाही 35ला ना, 35 नाही येणार. 7 5 35, 7 5 35 आणि 35 105 मात्र येईल. 210 येईल. ओके. सो इथं बघा काय दिलेलं आहे की या थोडक्यात काय, हा जो ए जो सेट आहे, ए सेटमध्ये 3च्या पटीत असणाऱ्या सगळ्या संख्या, बी सेट जो आहे 5च्या पटीत असणाऱ्या संख्या आहेत सगळ्या, आणि सी सेट आहे 7च्या पटीत असणाऱ्या सगळ्या संख्या. ओके. सो आपल्याला काय सांगितलंय, 5 चिन्हांकित भागापैकी कोणत्या भागात 525चा क्रमांक असेल. खूपच चांगला प्रश्न आहे बघा. 525 बघा बरं, 5ने भाग जाणारच आहे याला. त्यानंतर 3ने भाग जातोय का, 5 आणि 5 10 2 12, 3ने पण भाग जाईल. आता आपल्याला बघायचं आहे 7ने भाग जातोय का. 7 7 49, खाली राहिले 3, 7 5 35. सो 7ने 5ने आणि 3ने भाग जाणारा कोणतं क्षेत्र आहे, तर ह्या तिन्हींचा कंबाईन असलेला एक क्षेत्र आहे, त्याला क्षेत्र नंबर 2 म्हणता येईल. सो हा जो नंबर असणार आहे, हा नंबर कशात असणार आहे, 525 मध्ये असणार आहे. सो बघा ना, 105च्या पटीमध्ये आहे. सो 105ने जर ह्याला भाग दिला तर 525ला भाग जातो. याचा अर्थ या पटीमध्ये असणारे सगळ्या संख्या कशात असणार आहे, क्षेत्र नंबर 2 मध्ये असेल. तिन्हींचा इंटरसेक्शन जिथे आहे तिथे. सो वेन डायग्राम प्लस हे जे आहे रिझन. आता बघा, हा DI मध्ये विचारला जातो, विशेषतः तुमच्या कंबाईनला वगैरे अशा स्वरूपात. मी मुद्दामून इकडे पण टाकला. समजा तुम्ही कंबाईनमधली सांख्यिकी जर चांगल्या प्रकारे केली नसेल तर हे कन्सेप्ट तुम्ही बघणं गरजेचं आहे की मीन, मेडियन,
या स्वरूपाचे जे काही कन्सेप्ट आहेत त्याच्यावरती ॲव्हरेज आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आता बघा, मीडियन आपल्याला फाइंड आउट करायचा, मध्यक मराठीमध्ये मला हा सापडलेला शब्द आहे. सो आता ही सिक्वेन्स दिलेली असतील, अशा सिक्वेन्समध्ये आपल्याला काय करायचं आहे तर चढत्या क्रमाने किंवा असेंडिंग ऑर्डरने आपण ही सिक्वेन्स एकदा लिहून काढायची. सगळ्यात लहान काय 6, 7 आहे, 7 नंतर आपण बघूया 13 आहे, 13 नंतर 29 आहे, 29 नंतर 41, 41 नंतर 67, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. सो याच्यामध्ये जे असणारे जे 2 नंबर आहेत, मधले नंबर, यांना मार्क करायचे. 1 2 3 4 5 6. सो हे 2 मधले नंबर आहेत. या 2 मधले जे नंबर्स असतात, या मधल्या नंबर्सची काय करायची, बेरीज करायची, भागिले 2 करायचं. बरोबर काय असतो आपला मध्यक असतो. सो 13 अधिक 29 केलं तर हे येईल 42, 42 भागिले 2 आणि हे सोडवलं तर काय येईल तर 21. सो या प्रश्नाचं उत्तर आपलं काय आहे 21. सो मध्य कसा काढायचा लक्षात आला. सो पहिली स्टेप, चढत्या क्रमाने दिलेली सिक्वेन्स कंप्लीट करायची आणि त्यातले जे मधले 2 नंबर्स असतात त्या सेरीजचे, त्या मधल्या 2 नंबर्सचा ॲडिशन करायची, डिवाइड बाय 2 करायचं, विल गेट द मीडियन. सो या पद्धतीने हे सोडवले जातात. सो याचंही आपलं एक स्पेशल लेक्चर कंबाईनसाठी आपण स्पॉटलाईटमध्ये घेतलेलं आहे. सो सांख्यिकीच्या दृष्टीने हे महत्त्वाचं. चला, या 58 नंबरचा प्रश्न आपण बघू. बघा काय दिलेलं आहे, राम इज हॅपी, ही इज गुड. या दोघांमध्ये कॉमन काय इज आहे बघा. राम वॉज, इथं काय दिसत नाही. आता इथं बघा काय शोधायला लावलंय, इज सांगितलंय. इज सांगितल्यामुळे ह्या दोघांमध्ये कॉमन आहे ते आपलं उत्तर आहे. या दोघात निक आहे का, नाही आहे. पीठ आहे का, नाही आहे. टिक आहे का, आहे टिक. सो या दोघात कॉमन असलेले गोष्ट टिक आहे. सो इजचं उत्तर काय पाहिजे, टिक पाहिजे. सो सगळं काय वेळ घालवत बसायचं नाही आहे, डायरेक्ट असणारं उत्तर आहे. इथे बघा 5 घड्याळे अनुक्रमे 12 मिनिटे, 8 मिनिटे, 3 मिनिटे, 4 मिनिटे आणि ओके. मी जरा अनुक्रमे लिहितो. 3 4 8 10 आणि 12. सो ही सगळी काय आहेत तुमची घड्याळे आहेत, एवढ्या मिनिटानंतर वाजतात. सो या सगळ्यांचा LCM काढायचा ज्यावेळेस या पद्धतीचा प्रश्न विचारला. LCM, सो एकत्र किती वेळा बेल वाजवतील 8 तासात ते फाइंड आउट करायचं. सो इथं आपण प्रयत्न करू. कॉमन भाग कशाने जाईल बघा. कॉमन 2ने भाग लावला, 3 तसंच ठेवलं, बेदुनी 4 5 आणि 6. इथे मात्र आपण काय करूया, 3ने भाग लावू. 3 1 3, 2 4 5 आणि 2. पुन्हा एकदा 2ने लावूया. 1 1 2 5. इथं मात्र 1. आता हे बघा, इथं आता कॉमन भाग 2ने एकदा जाईल आणि 5ने एकदा जाईल आणि शेवटी सगळं 1 1 1 1 1 राहील. इथं समजा 2ने लावला, 1 1 1 5 1. सो 5 दुनी 10, 10 दुनी 20, 20 त्रिक 60, 60 दुनी 120. सो LCM काढला आपण. LCM आपला आला 120. 120 मिनटं असा LCM आल्यानंतर एकत्रित त्या सर्वच्या सर्व घड्याळे कधी वाजतील 120 मिनिटानंतर, म्हणजे 2 तासानंतर. 2 तासात पहिल्यांदा एकत्र वाजतात. सो 8 तासात किती वेळा वाजतील, म्हणून आपला ॲन्सर जे असेल ते 8 तास भागिले 2 केलं तर 4 वेळा वाजतील. हाऊ मेनी टाइम्स दे विल रिंग टुगेदर, 4 टाइम्स. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. आय होप समजलं असेल. पुन्हा एकदा CRचा एक प्रश्न, एक साधारणपणे 3 प्रश्न मी टाकलेले आहेत बघा CRमध्ये. इथे लोकप्रिय समजुतीच्या विरुद्ध उत्क्रांतीची कल्पना डार्विनपासून उद्भवली नाही. म्हणजेच थोडक्यात काय, लोकप्रिय समजुतीत आपल्याला असं वाटतं की डार्विनने उत्क्रांतीच्या संबंधित सगळं शोधलं, परंतु तसं नाही आहे असं. परंतु त्याच्या येण्यापूर्वी अनेक दशके ही कल्पना होती. म्हणजे उत्क्रांती काय आहे हे डार्विनच्या अगोदर देखील माहिती होती. एक कार्यक्षम योजना आणणे हे ज्याद्वारे घडण्यास शक्यता होती असे म्हणायलाच हवे की डार्विनच्या काळात राहणाऱ्या माणसाला त्याच्या बिगलवरील प्रवासाद्वारे पृथ्वीवरील जीवांच्या प्रचंड वैविध्यतेच्या असामान्य दर्शन.
बिगल म्हणजे समुद्रातून एक समुद्र सफरीसाठी वापरलं जाणारी एक प्रकारची नाव म्हणा, जहाज म्हणा, असं काहीतरी. आणि तिथं डार्विनला या वैविध्यतेचं दर्शन घडलं. तथापि त्याच्या आयुष्यातला युरेका क्षण काय, जीवशास्त्राचा अभ्यास करून आला नाही, तर थॉमस माल्थस नावाचा अर्थशास्त्रज्ञ, या अर्थशास्त्रज्ञाचा शोध निबंध वाचून ह्याला या संबंधीची कल्पना सुचली, की तो काय सांगतो की लोकसंख्या टिकून राहण्यासाठी संसाधनापेक्षा वेगाने ती लोकसंख्या वाढायचा प्रयत्न करते. तेव्हाच डार्विनच्या लक्षात आले की जे लोक त्याच्या वातावरणाशी उत्तम प्रकारे जुळवून घेतात आणि टिकून राहतात त्यांचीच गुणवैशिष्ट्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतात. सो या परिच्छेदाची मुख्य कल्पना काय आहे, काय सांगायचा प्रयत्न करतोय की डार्विननं जे सांगितलेलं आहे तर ते मुळात ह्याच्यापासून त्याला जीवशास्त्रातून नाही त्याने शोधलं, तर हे माल्थसचा जो शोध निबंध आहे त्याच्या अभ्यासावरनं त्याला हे सुचलेलं आहे. थोडक्यात काय आता बघूयात. वैचारिक परिप्रेक्ष्य ओलांडण्याशिवाय मोठी अंतर्दृष्टी येणे अशक्य आहे. सो हे म्हणायचं आहे का ते बाकीचं वाचून घेऊ. उत्क्रांतीची कल्पना डार्विनपासून उद्भवली नाही, हेही डायरेक्टली त्याला सांगायचं नाही. उत्क्रांतीच्या सिद्धांताचे श्रेय डार्विनला नव्हे तर माल्थसलाच द्यायला हवे असं म्हणतोय का तो, हे पण नाही. काही वस्तुस्थितींपेक्षा अधिक गोष्टी डार्विनने उलगडून दाखवलेल्या संबंधामुळे त्याच्या कार्याला महत्त्व आहे. सो काही फॅक्ट्स जे आहेत, काही फॅक्टला त्याने चांगल्या प्रकारे उलगडून दाखवलं, म्हणजे कशा पद्धतीने पुढच्या पिढीमध्ये गुणवैशिष्ट्ये ट्रान्सफर केली जातात. सो या ज्या काही फॅक्ट्स होत्या ह्या अगोदरच्या लोकांपेक्षा डार्विनने हे चांगल्या प्रकारे उलगडून दाखवलं, म्हणून त्याला महत्त्व प्राप्त झालं. हे चौथा जो ऑप्शन असणार आहे क्वेश्चन नंबर 60 मधला, हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. सो CR जे आहे या पद्धतीने आपल्याला हे सोडवायचे. शांत डोक्याने हे तुम्ही वाचायचा प्रयत्न करा, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. 61 नंबरचा क्वेश्चन बघा. इथे हा एक प्रकारे ब्लड रिलेशन आणि डिकोडेड ब्लड रिलेशन या टॉपिकवरचा प्रश्न आहे. बघा, A1, A2, A3, A5 आणि A6 असे एका कुटुंबातील हे सगळे सदस्य आहेत. यामध्ये 2 विवाहित जोडपे A2 या वकिलाने A1शी लग्न केले. सो असं आपण करूया की A2 नावाचा वकील, त्याचं लग्न झालं A1. सो हा वकील आहे आणि A1 कोण आहे सांगितलंय का, तर सांगितलं नाही. A5 या दिग्दर्शकाने लेखकाशी लग्न केले. सो A5 नावाचा दिग्दर्शक इथं आहे, त्याने लग्न कोणाशी केले, A3 लेखकाशी लग्न केले. कोण आहे कार्यकर्ता माहित नाही, लेखक इथं लेखक आहे आणि हा दिग्दर्शक आहे, दिग्दर्शक. ओके, A5 दिग्दर्शक. जी A3 आणि यांची आई आहे, म्हणजे ही जी कोण असणार, ही आई असणार आहे. सो ही या दोघांची अपत्य कोण आहेत, A3 आणि A6. या दोघांना 2 अपत्ये, एक आहे A3 आणि एक आहे A6. 2 विवाहित महिलांपैकी एक शेफ आहे. जर ही लेखक आहे आणि ही महिला आहे, लेखिका म्हणूयात आपण हिला. सो दुसरी जी असणार आहे ती काय आहे, शेफ आहे. सो जर ही महिला असेल आणि ही लेखिका आहे तर ही शेफ नाही आहे, म्हणजे ही शेफ असणार आहे, ही महिला असणार आहे. सो ही शेफ झाली. जर ही महिला असेल तर हा पुरुष असणार आहे, दोघांचा विवाह आहे, आणि ही महिला असेल तर हा पुरुष असणार. आता कुटुंबात एक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि एक पुरुष स्थापत्य अभियंता देखील आहे. A1ला एक मुलगा आहे आणि एक नातू आहे. सो यांना एक मुलगा आहे, म्हणजे हा मुलगा A5 असणार आहे आणि यांचा नातू 1 असणार आहे, या दोघांपैकी एक. ओके. आता प्रश्न काय विचारलाय बघा. आता याच्यावरून या दोघांचं जेंडर मात्र लोकेट झालेलं नाही, हे लक्षात ठेवा. A3 आणि A6चं जेंडर लोकेट झालेलं नाही. बरं, काय विचारलाय प्रश्न, A1चा A3शी कसा संबंध आहे, A1चा A3शी. सो आता A3ची ही काय झाली, वडिलांची आई झाली, म्हणजे ही काय झाली, आजी झाली, आजी झाली म्हणता येईल. काय झाली, आजी. सो या प्रश्नाचं उत्तर आजी आहे. परंतु प्रश्न जर असा विचारला असता A3चा A1शी काय संबंध आहे, तर आपल्याला सांगता आलं ना, नात पण येऊ शकते किंवा नातू पण येऊ शकतो, आणि ह्या दोघांचं जेंडर माहिती नाही.
इथं मात्र असं सांगितलं आहे की एक नातू आहे यांच्यामध्ये, पण मग तो कोणता आहे, A3 आहे का A6 हे मात्र इथे सांगता येत नाही. म्हणून इथं या दोघांचं जेंडर माहीत नाही, पण या दोघांच्या अनुषंगानं प्रश्न विचारला तर जेंडर इथं आपल्याला डेफिनेटली सांगता येत नाही आहे. सो अनिश्चित आहे. मात्र प्रश्न A1शी संबंधी विचारला, A3 आणि A6ची ही काय आहे, आजी आहे, हे आजोबा आहेत आणि आईवडील. सो लेखिका कोण आहे असाही प्रश्न जर विचारला असता तरी आपल्याला सांगता मात्र आलं असतं. आणि A1, A2, A3, A5 म्हणजे A4 असेल आणि A5 आणि A6. सो लेखिका मात्र A4 आहे हे सांगता येईल. सो यावर आधारित अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला तिसरा क्रमांकाचं उत्तर मार्क करावं लागेल. इथे बघा, खालीलपैकी कोणती आकृती खाली दिलेल्या मालिकेत पुढे येईल. आता बघा, एक गोष्ट इथं काय घडते, हा जो डॉट आहे हा प्लस साइन इथे गेलाय, पुढच्या ह्याच्यात हा इथे, म्हणजे एकाडे एक गोष्ट घडतीये. म्हणजे प्लस इथं असेल तर पुढचा प्लस कुठं पाहिजे, ह्याच्यात पाहिजे. ओके, आणि इथं प्लस असेल तर त्याच्या पुढचा प्लस इथं पाहिजे. म्हणजे इथं प्लस असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे हे उत्तर असणार नाही. सो 4, 1, 2, 3. त्याच्यानंतर इथे बघा, इथं काय घडतंय, 0 आहे इथं. सो हा जो सर्कल आहे, हा सर्कल जो दिसतोय तो इथं येतोय आणि नंतर परत इथं येतोय, इथं येतोय. सो सर्कल आता इथं पाहिजे. सो इथं सर्कल पाहिजे, जो याच्यामध्ये दिलेलं नाही. सो चौथं उत्तर असणार नाही. सो उत्तर दुसरं पण असणार नाही. सो या प्रश्नाचं उत्तर मात्र काय येईल, डायरेक्टली ऑप्शन नंबर 1 येईल, कारण हे बाकीचे सगळे एलिमिनेट झाले. आणि राहिला काय आहे, आपण प्लसचं बघितलं, सर्कलचं बघितलं, डॉटच्या संबंधी बघा, डॉट पुढे सरकला आहे, खाली आला आहे, इथे आला आहे, आता इथं पाहिजे होता. सो आपल्या डायग्रॅममध्ये इथं येतोय. सो ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. अरुणकडे 13 चॉकलेटचे बॉक्स आहेत. हा खूपच भारी प्रश्न आहे बघा. प्रत्येक बॉक्समध्ये सरासरी 17 चॉकलेट्स आहेत. सो टोटल चॉकलेटची संख्या काढूया. 13 बॉक्स आणि प्रत्येक चॉकलेटमध्ये 17 चॉकलेट आहेत. सो 13 गुणिले 17 असं जर आपण या दोन गोष्टींचा गुणाकार आपण केला तर टोटल किती येईल, हे 221 येते का बघा. 17 त्रिक 51 आणि 17 एके 17 आणि 5 22. 221 चॉकलेट्स इथे असायला पाहिजे. 221 चॉकलेट्स. आता प्रत्येक बॉक्समध्ये किमान 11 चॉकलेट्स आहेत, कमीत कमी 11 आहे. कोणत्याही दोन बॉक्समध्ये चॉकलेटची संख्या समान नसेल तर कोणत्याही बॉक्समध्ये जास्तीत जास्त चॉकलेट किती असू शकतात. सो पहिला जर बॉक्स आपण काढला, याच्यामध्ये जर 11 चॉकलेट्स असतील तर समान संख्या नाही, पुढच्या ह्याच्यात 12, त्याच्या पुढच्या ह्याच्यात 13, 14, 15, 16 लाईक दॅट अशी संख्या वाढत जाईल बघा. आपल्याला मॅक्सिमम चॉकलेट बसवायचे असतील आणि शेवटचा जो बॉक्स असणार आहे ह्याच्यामध्ये मॅक्सिमम चॉकलेट्स असतील. मॅक्सिमम याच्यामध्ये आपल्याला मॅक्सिमम चॉकलेट्स बसवत आहेत. आता आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे मॅक्सिमम चॉकलेट्स कसे बसवणार आपण. बघा, याला दोन पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. यामध्ये पहिला जो मेथड असणार आहे, आता इथं नैसर्गिक संख्यांची बेरीज हा फॉर्म्युला, नैसर्गिक संख्यांची बेरीज जो काढतो आपण, फर्स्ट n नैसर्गिक संख्यांची संख्या बेरीज कशी काढतो आपण, आठवत आहे का फॉर्म्युला बघा, n × n + 1/2.
2. हा एक बेसिक फॉर्म्युला आपण इथं वापरून बघूया. ऑप्शनचा वापर आपण करूयात. समजा मॅक्सिमम 23 चॉकलेट जर असतील इथं, मॅक्सिमम 23. आता बघा मॅक्सिमम शेवटच्या बॉक्समध्ये जर आपण पकडलं 23 चॉकलेट आहेत, तर बघा एन तुमचा काय आला मग 23, बरोबर आहे. आता 1 पासून सुरुवात होईल असं आपण पकडूयात. मुळात 10 पासून 11 पासून सुरुवात होते, आपण ते नंतर मायनस करू. सो ते काय होईल n इंटू n+1 म्हणजे 23 गुणिले 24 भागिले 2. ही टोटल चॉकलेटच्या संख्यांची बेरीज होईल. पण याच्यातून आपल्याला हे लक्षात येत आहे का की 1, 2, 3 असे जे हे असणार हे नाही आहेत, ह्याच्यात 10 पर्यंत नाही आहेत. म्हणजे इथं जर n बरोबर 10 पकडला तर हे n बरोबर 10 ह्याच्यातून मायनस करावे लागतील. सो इथं मात्र आपण काय घेऊयात की 10 गुणिले 11 भागिले 2 करू आणि याच्यामध्ये यांची जी बेरीज आहे ती किती आली, ती आपली ही 221 येते का ती बघायची. सो हे 12, हे 5, 12 त्रिक 36, 3 हातचे आले, 12 दोन्ही 24 आणि 3 27 वजा 11 पाची 55 करून बघूयात. 6 मधून 5 गेले 1, 7तून 5 गेले 2, 221. सो आपल्या चॉकलेटची संख्या निघाली. सो मॅक्सिमम चॉकलेट किती असायला पाहिजे, 23 असायला पाहिजेत. लक्षात आलं का? आपण आपल्याला इथं थोडंसं सिक्वेन्स जो असतो, सिक्वेन्स किंवा सिरीज आहे, ते सिरीजचा फॉर्म्युला वापरला. n संख्यांची बेरीज. सो आपण असं पकडलं की 1 पासून बॉक्स आहे. पहिल्या बॉक्समध्ये 1, दुसऱ्या बॉक्समध्ये 2, तिसऱ्या बॉक्समध्ये 3, 4, 5 आणि असे 23. आता हा ऑप्शन आपल्याला घ्यायचाच आहे कुठला तरी. पहिला ऑप्शन घेतला 23 पर्यंत. आता आपल्याला हे मात्र माहिती आहे की 11 पासून सुरू झालेत आपले. 11 पासून म्हणजे 1 पासून सुरू झालो आपण 10 पर्यंत, इथपर्यंतचे जे असतील हे फक्त मायनस करायचं आहे आपल्याला, बरोबर. 23 जर हा ऑप्शन घेणार असेल तर सो 23चा हा ऑप्शन घेतला. त्याच्यातून हे जे आहेत 1 पासून सुरू होणार आहे, कारण हा आपल्याला फर्स्ट नंबरपासून सुरू होणारा फॉर्म्युला आहे. सो तो मायनस केला ह्याच्यातून आणि आपण व्हेरीफाय केलं की हे 221 येत आहेत. सो या पद्धतीने आपल्याला सोडवायचं. आता अजून एक जर आपण सोडवायचा जर प्रयत्न केला, एकूण बॉक्स किती आहेत, एकूण बॉक्स सांगितलेत बघा. सोपी मेथड बघूयात. एकूण बॉक्स सांगितलेत 13. आता बघा गणिताचा बारकाईने जर तुम्ही वाचलं तर पहिले 10 बॉक्स नाहीच आहेत ह्याच्यात, असं पकडा. पहिले 10 बॉक्स नाहीच आहेत. एकूण बॉक्स किती आहेत, 13. सो हे जे 13 बॉक्स आहेत, 13 बॉक्समध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये जर आपण चॉकलेट फर्स्ट बॉक्समध्ये बघा, असं पकडा आपण. फर्स्ट बॉक्समध्ये चॉकलेट 11 ठेवले आपण. फर्स्ट बॉक्समध्ये चॉकलेट 11 ठेवल्या आणि पुढच्या बॉक्समध्ये 12 असं वाढवत गेलो आपण. ओके. सो असे बॉक्स किती आहेत, हा पहिला बॉक्स, दुसरा बॉक्स, असे 13 बॉक्स आहेत. सो याच्यामध्ये आपल्याला किती वाढवावं लागतील अजून. पहिले 10 बॉक्स बाजूला काढले आणि याच्यामध्ये प्रत्येक हे बॉक्समध्ये एक 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 वाढवत गेलो तर हे किती होतील, हे चॉकलेट्स आपण पकडतोय. तर हे 23 जे आहेत, 23 चॉकलेट्स आपल्याला या पद्धतीने फाइंड आउट करतात. नेक्स्ट बघा, हा पण जरा थोडासा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे इथे. परीक्षेमध्ये वेळ असेल तरच असे प्रश्न सोडवा, अदरवाईज आता हे क्वालिफाईंग आहे, हे कंबाईनला वगैरे एवढा मोठा प्रश्न विचारला जात नाही. परंतु आता बघा, हा याच्यात थोडीशी माझ्या दृष्टीने काही मिस्टेक्स होते. पुढच्या दिवशी पाहिजे, आदल्या दिवशी म्हणण्यापेक्षा इथं पुढच्या दिवशी असं वाचा. आणि दोन्ही ठिकाणी आपल्याला आदल्या दिवशीऐवजी पुढच्या दिवशी हे मायनर करेक्शन्स ह्याच्यामध्ये करावे लागणार आहेत. तुम्हाला सुटला नसेल हा प्रश्न, परंतु याच्यात थोडंसं करेक्शन करा. आदल्या दिवशीऐवजी पुढच्या, दोन्ही ठिकाणी इथं ह्या करेक्शन्स करणं गरजेचं आहे.
आता इथे आपण काय करूयात, इथं आपण रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार, रविवार तर तिकडं आपण घेतला आहे, बरोबर. 7 दिवस आहेत. आता वाचूयात आपण. आर हा शुक्रवारी जीवशास्त्र शिकवतो. सो इथं आर लिहूयात आणि जीवशास्त्र शिकवतोय. ओके. पुढच्या केसमध्ये जर आपण बघितलं, इथं जो प्राध्यापक भौतिकशास्त्र विषय शिकवतो त्याच्या पुढच्या दिवशी क्यू हा गणित शिकवतो. म्हणजे आता एक गोष्ट आपल्याला करायची, व्ही हा रविवारी शिकवतोय, रविवारी हा कोण शिकवतोय, व्ही शिकवतोय, व्ही. परंतु तो काय काय शिकवत नाही बघा. व्ही जो आहे ना तो काय शिकवत नाही, इथं गुणिले चिन्ह करतो. रसायनशास्त्र शिकवत नाही, त्याच्यानंतर इंग्रजी शिकवत नाहीये. जर आर हा जीवशास्त्र शिकवत असेल तर तो जीवशास्त्र पण शिकवत नाहीये. त्याच्यानंतर एस अर्थशास्त्र शिकवतो, हा अर्थशास्त्र पण शिकवत नसेल. पी हा मंगळवारी भूगोल शिकवतो, सो हा भूगोल पण शिकवत नसेल. बघा, हा भूगोल पण शिकवत नाहीये. आणि टी हा इंग्रजी शिकवत नाही, टी हा इंग्रजी शिकवत नाही. सो आता आपल्याला जो रविवारी शिकवणारा असणारा एक विद्यार्थी जो आहे, तर तो नेमकं काय शिकवतो हे आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ओके. बघा अजून कुठले. आर हा जीवशास्त्र, जो प्राध्यापक विषय शिकवतो, भौतिकशास्त्र शिकवतो, त्याच्या पुढच्या दिवशी क्यू हा गणित शिकवतो. पी हा मंगळवारी भूगोल शिकवतो, सो पी हा मंगळवारी काय शिकवतो, भूगोल. ओके. आणि टी हा इंग्रजी शिकवत नाही. आता एक गोष्ट इथं जी आहे ती व्यवस्थित आपल्याला इथं वाचावी लागेल. व्ही हा रविवारी शिकवतो, परंतु रसायनशास्त्र. यू ज्या दिवशी शिकवतो त्याच्या पुढच्या दिवशी एस अर्थशास्त्र शिकवतो. म्हणजे यू इथं नसेल, यू इथं पण नसेल. म्हणजे यू ज्या दिवशी शिकवतो यू इथं असेल, त्याच्या पुढच्या दिवशी एस हा अर्थशास्त्र शिकवतो. सो एस इथं आला, अर्थशास्त्र. आता तुमच्या लक्षात येत आहे का की व्ही झाला, पी झाला, यू झाला, एस झाला, आर झाला. ओके. आता जो प्राध्यापक भौतिकशास्त्र हा विषय शिकवतो त्याच्या पुढच्या दिवशी क्यू हा गणित शिकवतो. आता पुढच्या दिवशी जर आपण इथे ॲडजस्ट करायला गेलं तर गणित हा इथंच ॲडजस्ट होण्यासारखा विषय आहे. त्याच्या पुढच्या दिवशी कोण शिकवतोय, क्यू शिकवतोय. सो इथं गणित पण तो शिकवत नसेल, तो ह्याचा विषय फिक्स झाला. एकच विषय राहतो, तो म्हणजे भौतिकशास्त्र. सो भौतिकशास्त्र हा विषय व्ही शिकवतो. आणि टी हा शिल्लक राहतोय. सो टी जर इंग्रजी शिकवत नसेल तर टी यूच्या बद्दल झालं. यू ज्या दिवशी शिकवतो त्याच्या पुढच्या दिवशी याचा अर्थशास्त्र. आणि टी हा इंग्रजी शिकवत नसेल तर इंग्रजी मात्र हा शिकवेल. सो आपल्याला काय विचारलंय की टी हा कोणता विषय शिकवतो, कुठला विषय राहिला, रसायनशास्त्र हा विषय राहिला. सो इथं रसायनशास्त्र असं उत्तर यायला पाहिजे. सो टीचा विषय विचारला आहे, रसायनशास्त्र हे आपलं उत्तर असेल. ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सो पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. इथं बघा शत्रूवर CRचा प्रश्न आहे.
हा प्रश्न वाचून घ्या आणि हा प्रश्न सोडवत असताना या प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं तर इथं काय झालेलं आहे की बाबा विमानावरती हल्ले झालेले आहेत आणि परत जर प्लेटिंग करायला घेतलं तर विमानाच्या वजनामध्ये वाढ होईल. सो त्याची कार्यक्षमता वाढायला नाही आहे. सो ज्या ठिकाणी हल्ले झालेत त्याच भागाला मजबूत करावं लागेल. सो इथे जर आपण बघितलं तर 65चं उत्तर काय पाहिजे, ऑप्शन नंबर 3 उत्तर पाहिजे. 65चं उत्तर ऑप्शन नंबर 3 असायला पाहिजे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. 400 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्व लोकांनी फोन ए किंवा फोन बी दोन्ही वापरला. त्यापैकी 75% लोकांनी असे सांगितले की, आता बघा हा फोन ए वापरणाऱ्या लोकांची संख्या या सर्कलने दाखवली आणि फोन बी वापरणाऱ्या लोकांची संख्या या दुसऱ्या सर्कलने दाखवली. फोन ए हे 75% वापरत आहेत. सो सर्वेक्षण किती लोकांचं, 75. सो आपण जर काढलं तर ते 300 यायला पाहिजे, बरोबर. 400चे 75% काढून बघा मित्रांनो, किती येईल, 300 येईल. सो 75% लोकांनी सांगितलं की सो ए ची संख्या जी आहे ती 300 आहे. सो हा संपूर्ण सर्कल 300 लोकांचा आहे. बरं, आणि या लोकांपैकी 36% लोकांनी असं सांगितलं. सो या 300चे 36 काढायचे आहेत बरं का, या 300चे 36, कारण पुढचं वाक्य त्याला जोडून आहे. 300चे 36% लोकसंख्या काढली, 2 शून्याला 2 शून्य ही आली 108. 108 लोकांनी सांगितले की ते दोन्ही प्रकारचे फोन वापरतात, म्हणजे 108 इथं आले. आता तुम्ही मला सांगा मित्रांनो, टोटल सर्कल हा 300चा, त्यापैकी 108 इथं बसले, म्हणजे 100 वजा करा, 200 राहिले, 8 वजा 192 लोक इथं राहिले. सो सर्वेक्षण केलेल्यांपैकी किती लोकांनी फोन बी वापरला? सर्वेक्षण, आता मला तुम्ही सांगा, हे सर्वेक्षण किती लोकांचं व्हायला पाहिजे? 400 लोकांचं. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर हा संपूर्ण सर्कल झाला 300चा, 192 अधिक 108 करा. सो शिल्लक किती राहिले? 300 वजा करा, म्हणजे 100 शिल्लक राहिले. 400 मधून 300 वजा करा, हे 100. फक्त बी फोन वापरणारी लोक 100 आहेत, फक्त ए फोन वापरणारी लोक 192 आहे, आणि दोन्ही फोन वापरणारी लोक 108. या सगळ्यांची बेरीज करा, ही 400 आहे. आपल्याला काय विचारलंय? सर्वेक्षण केलेल्या लोकांनी किती लोकांनी फोन बी वापरला. आता फक्त बी वापरला असं प्रश्नाचं उत्तर विचारलं असतं तर 100 आलं असतं, पण त्यांनी असं विचारलं की किती लोक बी वापरतात. सो बी वापरणारी लोक हे 100 अधिक 8, 108. सो फोन बी वापरणारी लोक 108 अधिक 100. सो उत्तर याचं किती पाहिजे? 208 पाहिजे मित्रांनो, ऑप्शन नंबर 3. दोन्ही फोन वापरणारे किती आहेत? तर 108. फक्त ए वापरणारी 192 आणि फक्त बी वापरणारी 100. सो या पद्धतीने ह्याचं उत्तर सोडवाय. 66चं उत्तर ऑप्शन 3. 67 क्रमांकाचा प्रश्न बघा. एक ट्रेन 36 सेकंदात प्लॅटफॉर्म ओलांडते आणि प्लॅटफॉर्म उभा असलेल्या माणसाला 20 सेकंदात ओलांडते. सो एका प्लॅटफॉर्मवर उभा असलेला माणूस आहे आणि त्या माणसाला 20 सेकंद, त्या गाडीचा वेग दिला आहे मला, वेग. सो 54 गुणिले 518 आपण केलं, 54 गुणिले 518. सो स्पीड काढायचं असेल तर 15 मीटर पर सेकंड आला. ओके, सो त्या ट्रेनची लांबी आपल्याला माहिती नाही आहे. ओके, ट्रेनची लांबी x पकडूयात आपण. ट्रेनची लांबी x पकडली. सो त्या माणसाला ओलांडतानाचा फॉर्म्युला काय तुम्ही हे कराल बघा. त्या ट्रेनची लांबी भागिले ट्रेनचं स्पीड 15 आणि त्याला लागलेला वेळ जो आहे तो किती आहे? 20 सेकंदाचा ना. सो x बरोबर ट्रेनची लांबी 300 मीटर लांबीची ट्रेन आहे. ट्रेनची लांबी आली 300 मीटर. ओके, सो आता प्लॅटफॉर्मला ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल?
किंवा प्लॅटफॉर्म किती ह्याचा आहे. सो ट्रेनची लांबी अधिक प्लॅटफॉर्मची लांबी, आपण असं पकडूया, ट्रेनची लांबी 300, प्लॅटफॉर्मची लांबी P पकडा, भागिले ट्रेनचं स्पीड तेवढंच असणार आहे 15 आणि त्याला 36 सेकंद लागत आहेत ओलांडण्यासाठी. सो हा फॉर्म्युला वापरतो आपण, T बरोबर डिस्टन्स अपॉन स्पीड. सो स्पीड इथे, सो 300 प्लस P 15 सक 90, 9 हातचे आले 15 त्रिक 45, 9 540, 300 वजा करा 540, मग प्लॅटफॉर्मची लांबी मिळाली 240 मीटर. सो 240 हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. हा 68 नंबरचा प्रश्न CRचा बघा. हा प्रश्न मी सांगितलं आहे बघा कशा स्वरूपात सोडवायचा आहे. कामगार कायदेत खूप सारे आणि किचकट असणारे हे कामगार कायदे जे आहेत ते बदलण्याची वेळ आलेली आहे. सो त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर काय, कामगारांना मूलभूत संरक्षण देण्यासाठी, विशेषाधिकार अंकुश ठेवण्यासाठी कालबाह्य झालेले भारतीय कामगार कायदे हे सोपे करणे आवश्यक आहे. कारण हे कायदे 1940 आणि फारच त्याच्यामध्ये अनावश्यक असणार किती थुंकीचे प्रकार आहे, अमुक आहे तमुक आहे, आणि त्याची काय आवश्यकता नाही. सो कामगार कायदे बदलण्याची गरज आहे. ऑप्शन 3 हे या प्रश्नाचा, हा वाचा व्यवस्थित आणि सोडवायचा प्रयत्न करा. बघा आता इथं काय फॉर्म्युला मी तुम्हाला सांगणार आहे. बघा आता थोडक्यात मला तुम्हाला जर सांगायचं झालं तर एक सर्कल आहे, भूमितीमध्ये हा प्रश्न विचारला जातो आणि समजा हा सेक्टर काढला किंवा ही आर्क लेंथ आहे, याला म्हणतात आर्क. सो हा जो छायांकित भाग आहे, या छायांकित भागाचं क्षेत्रफळ किती होईल असं आपल्याला काढलं. 5 मिनटं काट्याने अंतर प्रवाहित केलं. समजा हा 12 असेल आणि इथं 1 असेल असं पकडा. तर हा जो काटा हा 5 मिनटं पुढे गेला. ओके, असं पकडा, हा 1 इथं आहे. ओके, सो या छायांकित भागाचं क्षेत्रफळ. सो याच्यासाठी एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे बघा, तुम्ही भूमितीत शिकला असेल. एरिया ऑफ सेक्टर असे प्रश्न येतात. सो हे फॉर्म्युला लिहून घ्या. याच्यासाठी फॉर्म्युला असा आहे की थीटा भागिले 360 गुणिले पाय आरचा वर्ग. आता मिनिट काट्याची लांबी दिली म्हणजे हा तुमचा आर झाला. आर बरोबर 14 सेंटीमीटर. सो हा सोडवायचा प्रयत्न करा. थीटा किती आहे मला सांगा. 5 मिनिटामध्ये किती अंतर कव्हर करतो? 12 आणि 1 मध्ये 30 डिग्रीचं अंतर असतं. ओके, कसं काढलं? 360 आहेत आणि याच्यामध्ये 12 हे आहे. 12ने भाग दिला 30 डिग्री. प्रत्येक काट्यामध्ये 30 डिग्री पुढे सर. सो 30 भागिले 360 22/7 गुणिले 14 गुणिले 14 आर वर्ग. ओके, 7 दुनी 14, शून्याला शून्य इथं राहिले 12, 3 एके 3, इथं राहतील 6, सो इथं 11, इथं अजून 3 होईल तर 2 जातील. सो जर हे सोडवलं आपण 14 एके 14, 1 हात चालेल 14 एके 14 आणि 15 भागिले 3 स्क्वेअर सेंटीमीटर. 154 भागिले 3 चौरस सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 69. हे लक्षात ठेवा. हा फॉर्म्युला सगळ्यांनी लिहून घ्या. हा फॉर्म्युला विचारला जातो सेक्टरचा. समजा आर्क लेंथ विचारली. आर्क लेंथचा एक फॉर्म्युला आहे बघा. म्हणजे आर्क लेंथ म्हणजे तुम्हाला एवढा भाग जर त्यांनी विचारला आणि हा थीटा दिलेला असेल त्याच्यावरनं आर्क लेंथ कसं काढतात ते बघा. त्याचा एक फॉर्म्युला लिहून देतो. आर्क लेंथ इज इक्वल टू थीटा गुणिले पाय बाय 180 गुणिले आर. ओके, नेक्स्ट. एका चाकाने 30 आवर्तने 660 मीटर अंतर कापले. चाकाचा व्यास किती सेंटीमीटरचा? ओके, सो नॉर्मली कुठलंही एक चाक त्याचा जो परिघ असतो तेवढा अंतर एका फेरीत कव्हर करतो. सो आवर्तनं किती आहेत? 30 आहेत. सो 30 गुणिले 2 पाय आर बरोबर हे 660 मीटरचं अंतर आहे.
किमती इथं ठेवूयात 30, 2 गुणिले 22/7 गुणिले आर किती आहे काढायचं आहे आपल्याला इथं. आर बरोबर 660. या शून्याला शून्य घालूया. 22 त्रिक 66, 3 ला 3 कॅन्सल. आता इथं व्यास विचारलाय ना आपल्याला, चाकाचा व्यास किती. 2 गुणिले आर. 2 आर बरोबर काय असतो डी म्हणजेच व्यास असतो. व्यास बरोबर काय होईल 3 तिकडे जाईल. सो व्यास बरोबर काय आला 7 मीटर. व्यास किती मीटरचा आहे 7 मीटरचा. सो नॉर्मल फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युलाचा वापर करून सोडवू. पुढचा प्रश्न बघा हा 71 नंबरचा प्रश्न. हा डायरेक्ट बघा, हा मी कॅलेंडर या टॉपिकमध्ये शिकवलेलं आहे आपल्या बॅचला. अतिशय चांगला प्रश्न आहे बघा. ह्याच्यात तुम्हाला शॉर्टकट मी सांगतो. आपल्याला नंबर ऑफ ऑड डेज काढायचे आहेत. हां, नंबर ऑफ जादा दिवस ज्याला बोलतो ऑड डेज फाइंड आउट करायचे. एकूण 1600 वर्षामध्ये किती ऑड डेज असायला पाहिजे मित्रांनो. 1600 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर 0 ऑड डे असतात. 300 वर्षामध्ये किती ऑड डेज असायला पाहिजे. प्रत्येक 100 वर्षात 5 असतात. 300 मध्ये 15, 15 भागिले 1 केले तर किती येतील 0. सो 7 ने भाग दिल्यावर 1 शिल्लक राहील. आता आपण 1600, 300, 1900 वर्षापर्यंत आलो. आता पुढचं हे 1950चं वर्ष पूर्ण झालं आहे का नाही. सो 49 वर्ष आपण कन्सिडर करूया. 49 मध्ये 4 ने जर ह्याला भाग दिला 12 चोक 48, 12 वर्ष लीप वर्ष, लीप वर्ष आणि सामान्य वर्ष. ह्याच्यात 12 तुमचे लीप वर्ष येतील. प्रत्येक 12 वर्षात 2 एक जादा दिवस असतात, ही येतील 24. 24ला 7 ने भाग दिलं शिल्लक राहिले 3. सामान्य वर्ष 49 वजा 12 केलं तर 37 येतील. या 37 प्रत्येक सामान्य वर्षात एकच जादा दिवस असतो. सो 37ला 7 ने भाग दिल्यावर 2 शिल्लक राहतील. सो आता 1949 पर्यंत आलो. 50वा वर्ष सुरू झालं आणि जानेवारी महिना सुरू झाला. सो जानेवारी 50 मध्ये जर आपण बघितलं तर 26 दिवस काउंट करतोय. त्याच्यात 26ला 7 ने भाग दिल्यावर शिल्लक किती राहतील 7 त्रिक 21, 5 शिल्लक राहतील. सो आता काउंट करा. नंबर ऑफ ऑड डेज जर काउंट केले तर किती येतील बघा. 5 आणि 2 7, 7 आणि 3 10 आणि 1 11, 11 येतील. या 11ला 7 ने भाग दिल्यावर रिमाइंडर किती राहील 4. सो 4 कोड आला आपल्याला. मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे आणि संडे. कोड असे असतात 1 2 3 4 5 6 आणि 7. सो 4 एक्स्ट्रा दिवस. 4 कधी येतात थर्सडेला. सो त्या दिवशी काय असायला पाहिजे गुरुवार, थर्सडे. या पद्धतीने हे फाइंड आउट करतात. 71 नंबरचा प्रश्न सोडवला आपण. 72 नंबरचा प्रश्न सोडवूया. 72 मध्ये आपल्याला विचारले 5% चक्रवाढ व्याज सांगितलाय, परंतु 6माही आधारावर आहे. सो 6 मंथची सायकल असेल आणि अजून 6 मंथ म्हणजे 1 इयर पूर्ण होईल अशी सायकल. आता एक ग्राहक 1 जानेवारीला आणि 1 जुलैला 1600 रुपये टाकतोय. सो इथं जर आपण बघितलं तर 1600 रुपये टाकलेले आहेत त्यांनी. इथं आपण व्याज आपण बघूया व्याज किती येईल. 1600 वरती जर आपण टाकले 1600 वर व्याज किती आहे 5%, परंतु 6 महिने दशादशे आहे. 5% दशादशे. 12 महिन्याचे 5% असतील तर 6 महिन्याचे 502 व्याजदर बसेल. आणि एका सायकलसाठी काढला आपण 6 महिन्याचा तर किती येईल बघा. आणि गुणिले 100 असणार आहेत. 8 8 45. सो 40 रुपयाचं याच्यासाठी आणि पुढच्या 6 महिन्यासाठी. कारण आपण काय केलं 1 जूनपर्यंत आपण काढलं. 1 जानेवारी ते जून आणि हा जुलै ते डिसेंबर. सो या 1600 साठी या 6माही सायकलसाठी 40 आणि या 40 वरती परत लागेल. सो हे आलं 40
आणि या 40 वरती ज्यावेळेस परत आपण काढू, हे 5/2 असणार आहे भागिले 100 गुणिले या पुढच्या सायकलसाठी काढलं तर 5 दुनी 10, 4ला 4. सो इथं 1 रुपयाचं व्याज बसेल. ओके. सो या सगळ्यांची बेरीज केली तर जे 1 जानेवारीला ठेवलं आहे त्याच्यावरती जर व्याज काढलं 40 + 40 आणि 81 रुपये व्याज पडेल. आणि जे 1 जुलैपासून पुढच्या वर्ष संपेपर्यंत जर आपण बघितलं तर 1600चं ऑलरेडी काढले. हे किती असेल पुढच्या सायकलसाठी? हे 40 असेल. कारण इथं पुढे काय अजून लागणार, कारण त्या अर्ध्या कालावधीसाठीच वापरते. सो यांची बेरीज आपण केली 121 रुपये उत्तर यायला पाहिजे मित्रांनो, जे ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेलं आहे. 72चा प्रश्न सोडवला. 2 संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा सो तिसरी संख्या आपण बघूयात. तिसरी संख्या 100 मानूयात. 100 आहे. ओके. सो ही पहिली झाली, ही दुसरी झाली. पहिली संख्या किती आहे सांगा बरं? 120%. सो ही 120 येईल. आणि दुसरी संख्या आपण बघूयात, ही 50ने जास्त 150 येईल. सो यांचा काय काढायचं आहे? गुणोत्तर. सो पहिली भागिले दुसरी काढली तर किती येईल? 120 भागा करा 150. 3 चोक 12, 3 पाची 15. सो 4 5 येत आहे का मित्रांनो? सांगा. ऑप्शन नंबर 3 उत्तर येईल. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. 74. आता बघा बारकाईने बघा, चौरसात पण आहे. याला x म्हणू, याला y म्हणू. हा x असेल आणि हा y. बघा x तिन्हीमध्ये जर आपण बघितलं, हा x चौरसात मात्र येत नाहीये. चौरस आणि सर्कल, चौरस आणि सर्कल एकत्र पाहिजे. चौरस आणि सर्कल ते x आहे. चौरस आणि सर्कल एक. इथं जर आपण बघितलं चौरस आणि सर्कल जर बघायचं झालं तर चौथ्या लाईनमध्ये बघा, हा x असेल आणि y मात्र इथं असेल. चौरस आणि सर्कल सेपरेटली. सो ह्या चौथ्या ऑप्शनमध्ये ही डायग्रॅम आपल्याला सापडेल. लास्ट क्वेश्चन बघूया. फोल्ड आपल्याला याच्यावर मारायचा आहे. हा जर इकडे फोल्ड मारला तर ही बाजू इथे येईल. असं क्रॉस साईन झालेलं असेल आणि क्रॉस साईन ऑप्शन 4 मध्ये दिसतो, जो ऑप्शन नंबर 3 मध्ये. सो ही संपूर्ण चर्चा मॅथ्स ह्याची डिसिजन मेकिंगची चर्चा माझ्या मते बाकीचे याच्यामध्ये कव्हर झालेली असेल. सो थँक्यू व्हेरी मच. हे आपलं डिस्कशन. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर माझा नंबर घ्या. ॲडमिन डिपार्टमेंटमधून एखाद्या स्पेसिफिक प्रश्नाविषयी तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारलं. पुढच्या टेस्टच्या डिस्कशनमध्ये भेटूया. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट.